मला वाटतंय बऱ्यापैकी शेतकरी जॉईन झालेले आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मान्य पाहुणे आणि सर्व उपस्थित आदरणीय सहभागी. मी संदीप जगताप, नेटाबीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून मार्केटिंग आणि CRM विभागामध्ये मध्य आणि उत्तर भारतासाठी कार्यरत आहे. आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक ऑनलाईन वेबिनारमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. नेटाबीमतर्फे आयोजित केलेल्या हळदीचे एकरी 50 क्विंटल उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे शक्य या विशेष वेबिनारमध्ये आपण सर्व सहभागी झालात, त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. मित्रांनो, आजच्या या बदलत्या शेती व्यवस्थेमध्ये नगदी पिकांचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. ऊस, आले, कापूस यासारख्या पिकांबरोबर हळद हे देखील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाचे नगदी पीक बनले आहे. योग्य नियोजन, शास्त्रीय पद्धत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हळद पिकातून उत्कृष्ट उत्पादन आणि चांगला नफा मिळवणे सहज शक्य आहे. आजच्या या वेबिनारमध्ये आपण हळद पिकाची लागवड पद्धत, खर्चात बचत आणि उत्पादन अधिक प्रमाणात कसे मिळवावे, कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे, तसेच बाजारपेठेच्या दृष्टीने व्यावहारिक मार्गदर्शन याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे आज आपल्यासोबत यशस्वी आणि प्रयोगशील हळद उत्पादक शेतकरी तसेच हळद पीक व्यवस्थापन तज्ज्ञ उपस्थित आहेत. आदरणीय श्री विनोद तोडकर सर आणि आदरणीय श्री पंकज एकसिंगे सर या दोन्ही मान्यवरांनी हळद शेतीमध्ये अनेक यशस्वी प्रयोग करून भरघोस उत्पादन मिळवले आहे. किंबहुना इतर शेतकऱ्यांनाही त्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव, त्यांची निरीक्षणे आणि त्यांनी केलेले प्रयोग हे सर्व शेतकरी बांधवांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत कृषी क्षेत्रातील अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व, नेटाफिम इंडियाचे कृषी विभाग प्रमुख आदरणीय श्री अरुण देशमुख साहेब. यांचे सूचक आणि मार्मिक समालोचन, संशोधक वृत्तीच्या आधारे शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान अत्यंत सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे आणि कृषी संशोधन आणि विस्तार क्षेत्रातील 4 दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, ही आपल्यासाठी पर्वणीच आहे. मला खात्री आहे की आजचा हा वेबिनार प्रत्येक सहभागी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल आणि हळद पिकामध्ये अधिक उत्पादन, अधिक नफा आणि अधिक फायदेशीर शेती दृष्टीने मार्ग दाखवाल. या कार्यक्रमादरम्यान आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट सेक्शन मध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रश्नोत्तराच्या भागामध्ये दिली जातील. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या या ज्ञानागाला सुरुवात करूया. मी मान्य श्री अरुण देशमुख सरांना विनंती करेन की आजच्या पाहुण्याचे स्वागत आणि परिचय करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. देशमुख सर. थँक्यू संदीप. सर्वांना अरुण देशमुख यांचा मनपूर्वक नमस्कार. आपणा सर्वांचं आजच्या या महत्वाच्या वेबिनारमध्ये मी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जगातील 1 नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीकडून सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्याला माहिती आहे की हळद हे आपल्या महाराष्ट्रामधलं अतिशय महत्वाचं असं नगदी पीक आहे आणि अतिशय महत्वाचं मसाल्याचं पीक आहे. हळदीचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घेतलं जातं, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली असेल, सातारा असेल, त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये खास करून नांदेड, हिंगोली, परभणी, एवढंच काही आता बीड, लातूरमध्ये सुद्धा हळदीचं पीक हे चांगल्या प्रमाणावरती घेतलं जातं. आणि या पिकाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण चांगल्या प्रकारे करू शकलो, योग्य जमिनीची निवड, हळदीची योग्य लागण, त्याच्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, येणाऱ्या रोग आणि किडींच्या बाबतीमध्ये जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर निश्चितपणे हळदीचं उत्पादन आपल्याला एकरी 50 क्विंटल पर्यंत मिळू शकतं. आणि तशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे जे पाहुणे आहेत हे अतिशय मार्गदर्शक, प्रगतिशील आणि स्वतःच्या शेतीमध्ये अतिशय चांगलं हळदीचं उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावरती जाऊन त्यांच्या शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करणारी मंडळी आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहेत ते श्री विनोद संपतराव तोडकर साहेब, आपलं या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज विनोद तोडकर साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर विनोद तोडकर साहेब यांचं गाव कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. यांची गेल्या अनेक वर्षापासून शेतीतला प्रदीर्घ अनुभव आहे. 30 वर्षापासून ते शेती करतात. त्यांच्याकडे शेतीचं क्षेत्र 10 एकर आहे. जमीन अतिशय चांगली काळी भारी जमीन आहे. सेंद्रिय आणि संमिश्र शेती ते करतात. त्यांच्याकडे सिंचन सुविधेच्या बाबतीमध्ये विहीर, वैयक्तिक लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे.
आंतरपिकं, पिकांची फेरफालट हे त्यांच्या शेतीमधलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये ड्रीप आणि मल्चिंगच्या माध्यमातून ते सर्वच पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात. सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करणं, त्याच्यामध्ये कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, अखाद्य पेंडी असतील, हिरवळीच्या खतांचा वापर असेल, याच्या बाबतीमध्ये ते फार दक्ष असतात. दर 3 वर्षांनी माती परीक्षण करून घेतात. त्यांच्याकडे जे मुख्य पीक आहे त्याच्यामध्ये हळद आहे, ऊस आहे, सिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, चायनीज भाजीपाल्याचे उत्पादन ते घेतात. हळदीच्या बाबतीमध्ये आंतरपिकं म्हणून मका, मेथी, कोथिंबीर सुद्धा ते घेतात. पूरक व्यवसाय म्हणून ते गांडूळ खत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मिती हे करत असतात. आणि त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय बाजार व्यवस्थापनामध्ये हळद पूड तयार करून त्याची विक्री करण्याचं काम ते करतात. आता त्यांनी प्रशिक्षण जे घेतलेलं आहे ते ICAR गोवा, महात्मा फुले कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस, DY पाटील ऍग्रिकल्चर कॉलेज, रामेती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत घेतलेला कार्यक्रम, राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बिझनेस अँड मॅनेजमेंट सांगली, तसेच इतर संस्थांमध्ये हळद, सेंद्रिय शेती, रोग कीड नियंत्रण इत्यादी विषयावरती ते मार्गदर्शन करतात, शेतवेगी घडवून आणतात. वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी जर म्हटलं तर त्यांनी हळदीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन घेतलेलं आहे, एकरी 50 क्विंटल्स. आणि ऊसामध्ये जर पाहिलं तर ऊसाची शेती ते फार छान करतात. ऊसामध्ये सुद्धा एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतात. आणि खास म्हणजे खोडव्यामध्ये सुद्धा त्यांनी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलेलं आहे. कॉर्पोरेट शेतीसाठी कन्सल्टन्सी ते करतात. 2020 पासून AI तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यांना पुरस्कार वेगवेगळे प्राप्त झालेले आहेत. त्या पुरस्कारामध्ये ICAR गोवा राज्याकडून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. कृषी गौरव पुरस्कार वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद जे आपलं विदर्भामध्ये आहे तिथून पुरस्कार मिळालेला आहे. ऊस सम्राट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शेती प्रगतीच्या मार्फत कृषीभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. कासेगाव ग्रामपंचायतीमार्फत त्यांना शेतीभूषण पुरस्काराने गौरवित केलेला आहे. आदर्श शेतकरी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. बेस्ट ऍग्रिकल्चर कन्सल्टंट दैनिक भास्कर तर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र ऊसभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघामुळे मिळालेला आहे. यासह त्यांना एकूण अनेकविध पुरस्कार 50 पुरस्कारापेक्षा जास्त पुरस्कारांनी ते गौरवान्वित झालेले आहेत. सांगायचं असं की त्यांनी अनेक कृषी मासिकातून, दैनिकातून, अॅग्रोवन असेल, दैनिक पुढारी असेल, लोकमत असेल याच्यामधून विविध विषयांवरती लेखन केलेलं आहे. त्यांच्या यशोगाथा आणि मुलाखती सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम इत्यादीवरती अनेक मुलाखती आणि ब्रॉडकास्ट हेही त्यांचे प्रसारित झालेले आहेत. त्यांनी वेगवेगळे कोर्सेस म्हणजे शिकणं हे त्यांचं कायमस्वरूपी सुरू आहे. रोग कीड व्यवस्थापनामध्ये VSI मांजरीमधून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. मधमाशी पालन, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट यासह अनेक सर्टिफाईड कोर्सेस त्यांनी पूर्ण केलेले आहेत. रेडिओ आपण मीडिया म्हणून वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा ते 90.8 रेडिओ शुगर, 108 माय FM याच्यावरती सुद्धा त्यांच्या अनेक मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. सामाजिक सहभाग म्हटलं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून कासेगावला त्यांनी काम केलेलं आहे. शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे ते सदस्य आहेत. स्थानिक कृषी मेळावे आणि चर्चासत्रामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांनी 1972 साली आजोबांनी त्यांच्या कृष्णेतून पाणी उपसा करून शेतीला दिशा देण्याचं काम केलं. वडिलांच्या निधनानंतर नोकरी नाकारून त्यांनी शेतीची वाट निवडली आणि आपल्या स्वतःच्या मुलांना त्यांनी अतिशय उच्च विद्याविभूषित केलेला आहे. एकच महत्वाची गोष्ट तोडकर साहेबांच्या माहितीवरून लक्षात येते की आजच्या जमान्यामध्ये नोकरीचा मार्ग न धरता त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अनेकविध प्रगतशील प्रयोग घेतले. प्रयोगामधून अनेक पिकांचं अतिशय चांगलं म्हणजे आपण आता पाहिलं की हळदीच्या बाबतीमध्ये त्यांनी रेकॉर्ड घेतलेला आहे. त्याच्यानंतर ऊसाच्या बाबतीमध्ये 100 टनापेक्षा जास्त उत्पादन खोडव्यामधून सुद्धा त्यांनी काढलेलं आहे. ऊस सम्राट पुरस्काराने ते गौरवान्वित आहे. म्हणजे याचा अर्थ की शेतीमध्ये सुद्धा प्रयोगशील जर आपण राहिलो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपण ऊसाची शेती किंवा हळदीची शेती किंवा कुठल्याही पिकाची शेती केली तर निश्चितपणे जास्त उत्पादन मिळू शकतं. इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर स्वतःचं शिकणं, त्याचबरोबर इतरांना शिकवणं, आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीमध्ये त्यांचा सहभाग निश्चितपणे चांगला आहे. तोडकर साहेब परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. त्याच्यानंतर आपले दुसरे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, खरं पाहायला गेलं तर आमचे पंकज एकशिंगे साहेब. पंकज एकशिंगे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं त्यांनी BSc ऍग्रिकल्चर केलेलं आहे. कृषी पदवीधर आहेत ते मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे परभणीचे. त्याच्यानंतर त्यांनी MSc ऍग्रिकल्चर केलेलं आहे ऍग्रोनॉमी या विषयामध्ये. ते कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर नागपूर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून त्यांनी MSc म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि ते ऍग्रोनॉमी विषयामध्ये म्हणजे सर्व पिकांची लागवड आणि त्याचं जे उत्पादन तंत्रज्ञान असतं याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा IT मॅनेजमेंट
हा नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट हैदराबाद मधून केलेला आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर गेल्या म्हणजे सुरुवातीची 12 वर्ष त्यांनी ड्रीप आणि सीड इंडस्ट्रीमध्ये स्वतः कामही केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी याच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना विविध विषयांमध्ये मार्गदर्शन करण्याचं. आणि गेल्या काही वर्षांपासून स्वतःचं त्यांचं कृषी सेवा केंद्र सुद्धा आहे. त्याच्यानंतर हळदीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावरती भेटी देऊन अगदी जमिनीच्या निवडीपासून त्याच्यानंतर जमिनीची पूर्व मशागत आपण म्हणतो किंवा पूर्व तयारी म्हणतो, त्याच्यानंतर बेणे निवड असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, अशा विविध बाबींवरती ते मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून प्रत्यक्ष प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करत आहे. आणि असे अतिशय दोघे जण हे मार्गदर्शक शेतकरी आपल्याला या ठिकाणी शेतकरी आहेत, मार्गदर्शक आहेत, तज्ज्ञ आहेत, इतरांना मदत करणारे आहेत. म्हणजे मी तर निश्चितपणे म्हणते प्रगतशील आणि मार्गदर्शक असे दोघे मंडळी आपल्याला या वेबिनारमध्ये उपलब्ध आहे. एकशिंगे सर, आपलंही या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. याच्यानंतर आपला प्रोग्राम असा असेल की साधारणपणे सुरुवातीच्या एक 10-15 मिनिटांमध्ये मी नेटाफिम इरिगेशन तर्फे ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून हळदीसारख्या पिकाचं आपण गुणवत्तापूर्ण विक्रमी उत्पादन कसं घेऊ शकतो याच्या बाबतीमध्ये प्रेझेंटेशन मी देईन. हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग आपण खास करून आपले जे आजचे प्रमुख अतिथी आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती घेतल्यानंतर म्हणजे सर्व प्रश्न आपले त्यांचे विचारून झाल्यानंतर मग आपल्याला चॅटबॉक्समध्ये जे सहभागी झालेले शेतकरी आहेत त्यांच्याकडून जे काही प्रश्न येतात त्याच्या बाबतीमध्ये संदीप जगताप ते प्रश्न वाचतील. ते प्रश्न आपण तोडकर साहेबांच्याकडे किंवा एकशिंगे साहेबांच्याकडे डायव्हर्ट करू आणि त्यांच्याकडून त्याचे उत्तर घेऊ. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपले मार्केटिंग मॅनेजर हांडे साहेब हे आभार प्रदर्शनाचं आणि तोडकर साहेबांचा आणि एकशिंगे साहेबांचा मोबाईल नंबर आपल्याला देतील की जिथे आपण त्यांना संपर्क करू शकता आणि हळदीच्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टी असतील त्याचं आपण समाधान करून घेऊ शकता. तर आजचं माझं जे प्रेझेंटेशन आहे मी थोडक्यात आपल्यापुढे सादर करतोय. विषय आपला आहे हळद पिकाच्या गुणवत्तापूर्ण विक्रमी उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. संदीप जगताप यांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. गेली 39 वर्ष मी कृषी विभागामध्ये म्हणजे वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये सुरुवातीची 28 वर्ष मी कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख पाणी व्यवस्थापन आणि ऊस शेतीचं यांत्रिकरण या विषयामध्ये संशोधन, विस्तार, विकास आणि प्रकल्पाचं काम केलं. त्याच्यानंतर गेल्या 12 वर्षापासून मी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जगातल्या 1 नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीमध्ये कृषी विद्या विभागाचा प्रमुख म्हणून मध्य आणि उत्तर भारतासाठी कार्यरत आहे. ऊस याचबरोबर आले असेल, हळद असेल, केळी असेल अशा विविध पिकांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम नेटाफिम इरिगेशन इंडियाच्या मार्फत आपण करत आहोत. आज आपण जर पाहिलं तर हळदीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर हळद आपल्याला माहिती आहे की हळद हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे मसाल्याचं महत्वाचं पीक आहे हे मी आपल्याला सांगितलंच. आता हळदीच्या पुढे जर शेतकऱ्यांच्या पुढे जे आव्हान आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाणी आणि खतांचं असंतुलित नियोजन. शेतकरी बऱ्याच वेळेला काय करतात, आपल्याकडे उपलब्ध पाणी असेल जास्त वापर करतात आणि खतांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त खतं देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असंतुलित नियोजन होतं. पाटपाण्याचा किंवा तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळं पाण्याचा जास्त वापर होतो आणि हळदीच्या शेतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. रोग आणि किडूंचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे तण नियोजनाची समस्या हळदीच्या पिकामध्ये येत असते. या अडचणीवर जर मात करायची असेल आणि दर्जेदार आणि भरपूर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वोत्तम पर्याय हा ठिबक सिंचन संच आहे. आता ठिबक सिंचनाच्या बाबतीमध्ये आपण निवड करत असताना आपल्याला महत्वाचं म्हणजे काय की आपल्या हळदीच्या पिकामध्ये आपलं क्षेत्र 1 एकर, 10 एकर, 20 एकर असो, त्या प्रत्येक शेताच्या कानाकोपऱ्यामध्ये सारख्या उंचीचं, सारख्या खोलीचं एकसमान पाण्याचं वितरण होणं, पाण्याबरोबर पाण्यामध्ये विरघळणारी खतं किंवा द्रवरूप खतांच्या माध्यमातून पिकाच्या वाढीच्या अवस्थेस अनुसरून आपल्याला अन्नद्रव्य जी द्यायची आहे ती आपल्याला शेतामध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये देता आली पाहिजे. यासाठी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आता ही आपल्याला माहिती आहे की जगातली 1 नंबरची ठिबक सिंचन कंपनी आहे. 1965 साली इस्रायल सारख्या वालुकामय जमिनी असणाऱ्या आणि पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असणाऱ्या देशामध्ये या ठिबक सिंचन कंपनीची स्थापना झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जगाच्या पाठीवर 110 पेक्षा जास्त देशामध्ये ही कंपनी आज कार्यरत आहे. शेतकऱ्यांना अनेकविध सुविधा पुरवण्याचं काम या कंपनीच्या मार्फत. आम्ही फक्त ठिबक सिंचन देत नाही, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाचं उत्पादन वाढवणं,
शेतकऱ्याचं रुपयामधलं उत्पन्न वाढवणं, उत्पन्नातला उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ करणं आणि एकंदरीत शेतकऱ्याच्या आर्थिक स्तर जो आहे ते उंचावण्याचं काम नेटाफिमच्या माध्यमातून केलं जातं. अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञान आहे. अचूक, उत्कृष्ट आणि आर्थिकदृष्ट्या योग्य डिझाईन आपण शेतकऱ्यांना करून देतो. सर्वे, डिझाईन, त्याच्यानंतर डिझाईन प्रमाणे इन्स्टॉलेशन करणं आणि विक्रीपूर्व आणि विक्री पश्चात सेवा. बऱ्याच वेळेला विक्री पश्चात सेवेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येतात, परंतु आम्ही आमच्या वितरकांच्या मार्फत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या बाबतीत काही अडचण आल्यास त्वरित सेवा देण्याचं कार्य करतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पिकाचं उत्पादन घेण्यासाठी आमचे जे ॲग्रोनॉमिस्ट आहेत किंवा कृषीमधले तज्ज्ञ आहेत किंवा आमच्या सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करणारे त्या विभागामधले इंजिनियर्स आहेत, एरिया मॅनेजर, डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्याचं काम करतो. शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सबसिडी शेतकऱ्यांना मिळते, तर सबसिडी मिळवून देण्यासाठीचा अर्ज करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना आपण संपूर्ण सहकार्य करतो. नेटाफिमची उत्पादन दर्जेदार तर आहेतच, पण तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ठिबक नुसतं न विकता आम्ही कृषी तज्ञांचं तांत्रिक मार्गदर्शन वेगवेगळ्या टप्प्यावरती देऊन शेतकऱ्यांना अनेक यशोगाथा म्हणजे विक्रमी उत्पादन, जसं आम्ही म्हणतो की आज तोडकर साहेबांनी 50 क्विंटल हळदीचं उत्पादन घेतलं. उसामध्ये आज 150-160 टन एकरी उत्पादन घेणारे नेटाफिमचे शेतकरी आहेत. तसंच केळीच्या बाबतीमध्ये, संत्रीच्या बाबतीमध्ये, कापसाच्या बाबतीमध्ये आहे. तर कृषी क्षेत्रातील अनेक यशोगाथा शेतकऱ्यांसाठी तयार करण्याचं काम नेटाफिमच्या माध्यमातून केलं जातं. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या योग्य किमतीमध्ये आपण नेटाफिम ठिबक सिंचन संच उपलब्ध करून देतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे ठिबक सिंचन ही कल्पना लहान असली तर त्याच्या माध्यमातून घडणारा बदल, त्याच्या माध्यमातून घडणारं परिवर्तन, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये होणारं परिवर्तन जे आहे ते निश्चितपणे अतिशय मोठ्या प्रमाणात होतं. नक्की ठिबक सिंचन संच काय आहे, ठिबक सिंचन पद्धती काय आहे? तर जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचं वय, पिकाच्या मुळांची वाढ, मुळांचे अन्न आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता, कुठलंही पीक असेल त्या लागणीचा हंगाम आणि हवामान, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारं पाण्याचं बाष्पीभवन, त्याचप्रमाणे पिकाच्या पानांमधून पाण्याचं होणारं उत्सर्जन, शेताला असणारा चढ किंवा उतार, या सर्व मूलभूत गोष्टींचा विचार करून आपल्या त्या हळदीच्या पिकाच्या मुळांच्या पाणी आपण हळूवारपणे थेंबाथेंबाच्या स्वरूपामध्ये, आणि नुसतं पाणीच नाही, मी सांगितलं त्याप्रमाणे पाण्यामध्ये विरघळणारी जी खतं आहेत किंवा द्रवरूप खतं आहेत त्या खतांच्या माध्यमातून पिकाच्या वाढीस आवश्यक असणारी अन्नद्रव्य योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेवरती मोजून, मापून, तोलून देऊन आपल्याला हळदीच्या पिकाचं वाढ अतिशय चांगल्या प्रकारे करणं, उत्पादन क्विंटलमध्ये वाढवणं आणि दर्जेदार उत्पादन मिळवणं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नफा वाढवणं, नफ्यामध्ये वाढ करणं, त्याचप्रमाणे शेतकऱ्याची शेती सुजलाम सुफलाम करणं आणि शेतकऱ्याचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध आणि संपन्न करण्याचं तंत्रज्ञान आहे ते मित्रांनो नेटाफिम ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये योग्य ठिकाणी आपण पाणी मुळापर्यंत पोहोचवतो. पिकाच्या गरजेनुसार कुठल्याही प्रकारचा अपव्यय न होता या गोष्टी आपण निश्चितपणे अतिशय कार्यक्षमपणे करतो. आता ठिबक सिंचनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपला जमिनीचा प्रकार, जमिनीमध्ये पाण्याचं होणारं उभार व प्रसरण लक्षात घेऊन आपल्याला ड्रिपरची निवड केली पाहिजे. 2 ओळीमधलं अंतर आपल्याला निश्चित करता आलं पाहिजे. आता खरं पाहायला गेलं तर आपल्या ज्या जमिनी भारी असतात, ज्या जमिनीमध्ये पाणी मिळण्याचा वेग कमी असतो, परंतु एकदा त्या जमिनीनं पाणी धरून ठेवलं तर ते पाणी लवकर सोडत नाही, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्या 2 ड्रिपर मधलं अंतर आहे ते आपण 50 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकतो आणि ड्रिपरचा प्रवाह आपण 2 लिटर ताशी ठेवू शकतो. परंतु मध्यम जमिनी आहे ज्याच्यामध्ये उभार व प्रसरण सारखं होतं, तिथे 2 ड्रिपर मधलं अंतर 1.25 फूट म्हणजे 40 सेंटीमीटर आणि ड्रिपरचा प्रवाह 2 लिटर ताशी ठेवला पाहिजे. आता हलक्या जमिनी असतात, ज्या रेताळ आहे, मुरमाड आहे, खडकाळ जमिनी आहे की ज्याच्यामध्ये आपण बादलीवर पाणी ओतलं तर बाजूला अजिबात पाणी दिसत नाही, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण 1 लिटरचा ड्रिपर हा 1 फुटावरती वापरला पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ठिबक सिंचनामध्ये अनेक घटक येतात, इलेक्ट्रिक मोटार, पंपसेट, मेन लाईन, सबमेन लाईन, पण सगळ्यात महत्वाचा घटक आहे ना तो ड्रिपर आहे. कारण ड्रिपरच्या माध्यमातून जमिनीच्या पृष्ठभागावरती पिकाच्या मुळांच्या सहवासामध्ये अन्न आणि पाणी देण्याचं काम केलं जातं. मग आपल्या दृष्टिकोनातून गरज काय की सर्व ठिकाणी सारखं पाणी मिळाले पाहिजे, कमी प्रवाहाने एक अचूक प्रवाह सर्व ठिकाणी मिळणं ही अतिशय महत्वाची गरज आहे आणि नेटाफिम इरिगेशन याच्याच बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट काम करत आहे. आता हळदीसाठी जर ठिबक सिंचन वापरलं तर निश्चितपणे काय लाभ होतो, तर पहिली गोष्ट योग्य ओलाव्यामुळे लवकर आणि एक समान उगवण होते, वाढ एकसारखी होते. कंद आणि कायिक वाढीवरती नियंत्रण आपल्याला ठेवता येतं. जमिनीमध्ये अन्न, पाणी आणि हवा याचा समतोल कायमस्वरूपी पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ठेवला जातो. कंदकूस, कंदमाशी यांच्या नियंत्रणासाठी ठिबक सिंचनाद्वारे आपल्याला औषधाचं ड्रेंचिंग करता येतं. पाणी सुरू असताना सुद्धा भरणी आणि फवारणी आपल्याला करता येते आणि चढ उताराची जमीन असेल ती सुद्धा लागवडीखाली आणता येते.
त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे दाब नियंत्रित ड्रिपर्स हे नेटाफिम इरिगेशनकडे उपलब्ध आहे. पाणी, वीज, खते आणि मजुरीच्या खर्चामध्ये बचत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, एकीकडे आपण खतामध्ये, पाण्यामध्ये, विजेमध्ये बचत करतो आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन आहे त्याच्यामध्ये 35 ते 40% कमीत कमी वाढ होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढण्यास मदत होत असते. आता हळदीचं पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला उगवणीपासून काढणीपर्यंत जर पाहिलं तर साधारणपणे पाण्याची गरज ही त्या भागामध्ये असणारं बाष्पीभवन तापमानावरती अवलंबून असतं. आता पिकाची पाण्याची गरज काढण्यासाठी बाष्पीभवन आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक विचारात घेतला जातो. उदाहरणादाखल इथे दाखवलं आहे, बाष्पीभवन जर 4 मिलीमीटर असेल आणि पीक गुणांक 0.5 असेल आणि 1 एकर म्हणजे 4000 चौरस मीटर क्षेत्र जर आपलं असेल तर पाण्याची गरज 4 गुणिले 0.5 म्हणजे 2 मिलीमीटर असते आणि 1 एकर क्षेत्र याचा अर्थ 4000 ला 2 ने गुणलं तर 8000 लिटर प्रति दिवस आपल्याला पाणी द्यावं लागेल. आणि मग हळदीच्या पिकासाठी जर आपण बघितलं तर साधारणपणे जूनमध्ये आपण लागवड जर विचारात घेतली, मे जून मध्ये आपण साधारण लागवड करतो तर पाण्याची गरज ही 3.5 मिलीमीटर असते. जुलै ऑगस्ट मध्ये 4.5 मिलीमीटर असते. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये 5.5, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 6, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 5.8 आणि परत काढणीच्या वेळा जानेवारी फेब्रुवारी मध्ये 3 मिलीमीटर एवढी असते. 3 मिलीमीटर याचा अर्थ 3 मिलीमीटर गुणिले एकर असेल तर 4000 म्हणजे 12,000 लिटर प्रति दिवस प्रति एकर. आता प्रति हेक्टर जर असेल तर 3 ला आपल्याला 10,000 ने गुणावं लागेल. म्हणजे 3 गुणिले 10,000 याचा अर्थ 30,000 लिटर प्रतिदिन प्रति हेक्टर ही पाण्याची गरज असू शकते. आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, नेटाफिमचं वैशिष्ट्य मी सांगितलं की ड्रिपर्स जे आहे ती खासियत आहे. आता आमचा ॲरिश ड्रिपर जो मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो हा इंजेक्शन मोल्डेड ड्रिपर आहे. उच्च गुणवत्ता पॉलिइथिलीन मटेरियल पासून बनवला असतो. त्याच्यामध्ये स्वयंस्वच्छता तंत्रज्ञान असतं आणि याचं खास वैशिष्ट्य असं आहे, मोठा आणि पूर्ण लांबीचा फिल्टर. शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, ड्रिप इरिगेशन मध्ये बहुतांश शेतकऱ्यांची अडचण किंवा तक्रार ही असते की आमचे ड्रिपर चोक होतात, पाणी सगळीकडे सारखं पडत नाही, एका ठिकाणी पाणी चिळकानी मारतं. तर हे सगळं का होतं, तर ड्रिपरची जी गुणवत्ता आहे ती उच्च असणं जरुरीचं आहे. नेटाफिमचं वैशिष्ट्य काय की मोठा आणि पूर्ण लांबीचा फिल्टर प्रत्येक ड्रिपरला असतो. म्हणजे पाणी आपण सुरुवातीला ग्रॅव्हल फिल्टरमध्ये स्वच्छ केलं, परत आपण डिस्क फिल्टरमध्ये किंवा स्क्रीन फिल्टरमध्ये स्वच्छ केलं तरी पाण्यामध्ये चुकून जर एखादा मातीचा कण किंवा कचऱ्याचा कण आला तर भोवऱ्याचं तंत्रज्ञान असल्यामुळं तो निघून जातो. आणि रुंद, खोलगट, कमी लांबीचा प्रवाहपथ असल्यामुळे त्याच्यामध्ये फ्रिक्शनल लॉस जो आपण म्हणतो, घर्षणामुळे जो हेड लॉस होतो तो अतिशय कमी होतो. त्याच्यानंतर आमच्याकडे कसं आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे चढ उताराची जमीन असेल, अगदी 5 मीटर पासून 25 मीटर पर्यंत जरी आपल्याला चढ उतारामध्ये किंवा जमिनीच्या एलिव्हेशन मध्ये फरक असेल तरी सर्व ठिकाणी सारखं पाणी मिळवायचं असेल तर आमच्याकडे ड्रिपनेट पीसी म्हणजे दाब नियंत्रित ड्रिपर हा नेटाफिमचा उत्कृष्ट ड्रिपर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी टेकडीवरती सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे फळझाडांची किंवा इतर पिकांची लागवड आपण ड्रिपनेट पीसीच्या माध्यमातून करतो. आता बऱ्याच वेळा होतं काय की शेतकऱ्यांच्याकडे काय होतं की आता बाबा सबसिडीसाठी त्यांना आता सबसिडीसाठी क्षेत्र शिल्लक नाही, त्यांनी आहे त्या क्षेत्रावरती सबसिडी ऑलरेडी घेतलेली आहे किंवा त्यांच्याकडे काही सबसिडी मिळायला वेळ लागतो. आता आपल्याला त्वरित आपल्याला करायचं आहे, पैशाची जुळवणी आपली कमी जास्त प्रमाणामध्ये होते, त्यावेळेला कमी जाडीच्या पण उत्कृष्ट ड्रिपर असणाऱ्या ठिबक सिंचनाची निवड करणं जरुरीचं आहे. यासाठी आमच्याकडे तुफान आम्ही नावच असं दिलंय की ज्या ड्रिपलाईननी आपल्या शेतकऱ्यांसाठी भारतभर तुफान मचवलं. आता तुफान याचा अर्थ काय, आम्ही याच्यामध्ये जे ड्रिपलाईन आहे ती 0.45 मिलीमीटर जाडीची आहे, पण याच्यामधलं जे तंत्रज्ञान आहे हे टर्बोनिक ड्रिपरचं तंत्रज्ञान आहे. तर तुम्हाला सांगतो ही अतिशय जास्त स्ट्रेंथ असणारी आणि कमीत कमी 4 ते 5 वर्ष शेतकऱ्यांना सहजपणे चालणारी ही तुफान ड्रिपलाईन आहे. या तुफान ड्रिपलाईनचा खर्च जर आपण पाहिला तर बाकीच्या आमच्या ॲरीज किंवा पीसी ड्रिपलाईन आहेत ना याच्या 50%च आहे. म्हणजे साधारणपणे शेतकऱ्याला 50% आपली ही ड्रिपलाईन उपलब्ध होते. त्याच्यानंतर अजून कमी जाडीची पाहिजे असेल तर आमच्याकडे स्ट्रीमलाईन एक्स ही म्हणजे कमी जाडीच्या नळ्याचं आहे. पण एक शेतकरी बंधूंना मी तर सांगू शकतो, आम्ही जाडी कमी केली याचं आयुर्मान कमी जास्त होऊ शकतं, पण आम्ही जो ड्रिपर वापरतो त्या ड्रिपर मधून मात्र भोवऱ्याचं तंत्रज्ञान असल्यामुळे सगळीकडे एक समान पाणी देण्याचं काम आमच्या प्रत्येक ड्रिपलाईन मधून होत असतं. म्हणून नेटाफिमची निवड ही शेतकऱ्यासाठी निश्चितपणे सार्थ आणि योग्य निवड राहणार आहे. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना प्रश्न असतो की 12 mm, 16 mm का 20 mm ची नळी वापरायची. कारण काय होतं, शेजारीने 20 mm ची नळी वापरली तर आपल्याला वाटतं आपणही 20 ची वापरावी. आणि शेतकऱ्यांच्या मध्ये एक थोडासा गैरसमज आहे की 20 mm ची नळी वापरली तर आपलं कमी वेळामध्ये भिजवून होईल. मित्रांनो, तसं घडत नाही.
कारण नळी मोठी घेतली तर पाणी नळीतून बाहेर येत नाही. त्याच्यावरती जो आपण ड्रिपर वापरतो, ड्रिपरचा ताशी प्रवाह किती आहे याच्यावरतीच पाणी बाहेर येणार आहे. तर मी असं म्हणतो की आपलं शेताचा सर्वे केल्यानंतर, त्याचं योग्य डिझाईन केल्यानंतर, आपल्या शेताची लांबी लक्षात घेऊन आपल्याला ड्रिप लाईनचा साईज ठरवावा लागतो. आता तुम्हाला सांगतो 12 mm जर म्हटलं तर साधारणपणे 150 फुटापर्यंत 12 mm ची ड्रिप लाईन फार छान चालते. 16 mm ची ड्रिप लाईन ही साधारणपणे 250 फुटापर्यंत चालते. आणि 20 mm ची ड्रिप लाईन जर तुमच्या शेताची लांबी 345 किंवा 350 फुटाच्या वर आहे त्याच वेळेला 20 मिलीमीटर वापरा. कारण नसताना जास्त व्यासाची नळी वापरून आपण खर्चामध्ये पडू नका. त्यासाठी डिझाईन महत्वाचं असतं, त्यासाठी आपल्याला नेटाफी महत्वाचा आहे. मित्रांनो, आमच्याकडे आणखीन एक अतिशय चांगला प्रॉडक्ट आम्ही आणलेला आहे, ज्याला मी फ्लेक्सनेट म्हणतो, सिंचाई अब असा. याच्यामध्ये काय साधं सरळ सोपं, म्हणजे आतापर्यंत आपण काय करायचो, पीव्हीसी साठी आपल्याला खोदाई करायची, ट्रेंच काढायची, त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप टाकायची, त्याच्यानंतर त्याला फिटिंग करायचे, त्याच्यानंतर ते मुजवायचं. याच्यामध्ये वेळ जातो. कधी कधी असं आहे, आम्ही आता इन्स्टॉलेशन करायला ठरवलं तर शेतकऱ्याला ट्रेंच काढायला, ते सगळ्या गोष्टी करायला 4-8 दिवसाचा कालावधी होतो आणि बऱ्याच वेळेला लागणीचा हंगाम सुद्धा पुढे ढकलला जातो. पण अशा वेळेला आमच्याकडे जे फ्लेक्सनेट पाईप आहे तो तुम्ही जमिनीच्या पृष्ठभागावर ठेवू शकता, तो गुंडाळून ठेवू शकता, वजनानं अतिशय हलका आहे आणि सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथ खूप चांगली आहे. म्हणजे अगदी पीव्हीसी टिकेल यापेक्षा पीव्हीसी पृष्ठभागावर ठेवला तर उन्हाने तडकून जाईल, फ्लेक्सनेटला काही होत नाही. याचे उपयोग 3-4 महत्वाचे उपयोग आहे. पहिली गोष्ट काय, समजा एखाद्या शेतकऱ्याला ड्रिप नाही केलं पण त्याला विहिरीपासून पाणी आपल्या शेतापर्यंत वाहून न्यायचं आहे, त्यावेळेला फ्लेक्सनेट वापरता येतं कन्व्हेन्स पाईप म्हणून. त्याच्यानंतर उंच आपला जर काय समजा टेकडी असेल तिथं पाणी वाहून नेण्यासाठी उपयोग होतो. दुसरा महत्वाचा उपयोग आपल्या ड्रिप इरिगेशन मध्ये, स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये मेन लाईन म्हणून होतो, सबमेन लाईन म्हणून होतो. म्हणजे फ्लेक्सनेट हे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदान आहे. आज आमच्याकडे फ्लेक्सनेट आणि ड्रिप लाईन जर शेतकरी घेऊन गेला तर 2 तासामध्ये आपल्या शेतामध्ये स्वतः जोडून सुद्धा ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर सिंचन सुरू करू शकतो. हा फ्लेक्सनेटचा फार मोठा फायदा आहे. आणि फ्लेक्सनेटचं सगळ्यात महत्वाची बाब, फ्लेक्सनेट नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आमच्याकडे बडोद्याला आमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये उत्पादित आपण करतो आहोत. शेतकऱ्याला योग्य भावामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं हे फ्लेक्सनेट पाईप जो आहे तो पीव्हीसी, एचडीपी किंवा तुमच्या जीआय बाकी कुठल्याही पाईप्स असतील त्याला पर्याय म्हणून अतिशय उत्कृष्ट पाईप आहे. तर याचाही उपयोग शेतकरी बंधूंनी करावा, ही महत्वाची गरज आहे. आता हळद पिकाचं खत व्यवस्थापन, खतांच्या बाबतीमध्ये आपण हे म्हणतो की खतांची विद्राव्य क्षमता आणि एकसारखं प्रमाण जे असेल अशा प्रकारची एकूण 18 अन्नद्रव्य असणारी खतं आपल्याला ऊस पिकाला, आपल्या हळद पिकाला द्यावी लागतात. तर हळद पिकामध्ये तुम्ही पाहिलं मुख्य अन्नद्रव्य आपल्याला माहित आहे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आहे. नैसर्गिक आपल्याला वातावरणामधून मिळतात ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक, बोरॉन, कॉपर, फेरस असे वेगळ्या प्रकारचे आहे. आता नेटाफिम ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करण्याचा फायदा काय होतो बघा. आपण पाटपणाने किंवा मोकळं ज्यावेळेला पाणी देतो आणि त्यावेळेला जी खतं देतो त्या खतांची कार्यक्षमता फार कमी असते. नत्राची कार्यक्षमता फक्त 30-35% असते, स्फुरदाची कार्यक्षमता 20% पालाची कार्यक्षमता 50%. पण हीच खतं आपण ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबर दिली तर नत्राची कार्यक्षमता 95% जाते, तिप्पट होते. स्फुरदाची कार्यक्षमता 45-50% जाते, ती 2.5 होते. पालाची कार्यक्षमता 50% 80%. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण किती खतं दिली यापेक्षा पिकाला किती उपयोगी पडली, त्याचा अपटेक किती झाला, त्याचा उत्पादन वाढीमध्ये रूपांतरित किती झालं, या गोष्टी महत्वाच्या आहे. या दृष्टिकोनातून ठिबक मधून खतं देणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हा अतिशय आवश्यक असा भाग आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण शेतकरी बंधूंनी समजून घेतली पाहिजे. कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये सुरुवातीची म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागात जवळची जी मुळं असतात, आता साधारणपणे हळदीमध्ये बघितलं तर तुम्हाला सांगतो 90% मुळं ही साधारणपणे 2 फुटामध्ये आणि 1.25 फुटामध्ये 70% मुळं असतात. मग या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर आपल्याला अन्नद्रव्य द्यायचे असतील तर निश्चितपणे कमी प्रवाहाचा ड्रिप, मुळांच्या सहवासात पाणी जिथे असतं तिथंच अन्नद्रव्य दिल्यामुळं अपटेक चांगला होतो, त्याची कार्यक्षमता वाढते आणि शेतकऱ्याचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास निश्चितपणे मदत होते. आता हळदीच्या बाबतीमध्ये खत व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला आम्ही सांगतो की 10 टन तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत वापरा, 50 किलो डीएपी वापरा, 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरा, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो आणि मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो. आणि त्याच्यानंतर दर आपण आता 30-30 दिवसाचं मी इथे दिलेला आहे. 30 ते 60 दिवसामध्ये युरिया 30 किलो, अमोनियम सल्फेट 45 किलो, 12-61-07.5 किलो, 15 किलो 0040 आणि 13-045 7.5 किलो. तसं आपण टप्प्याटप्प्याने असं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट मला शेतकरी बंधूंना सांगायची आहे. वनस्पती ही सजीव आहे तुमच्या आमच्यासारखी. आपल्याला जसं दररोज पाणी, अन्न लागतं त्याप्रमाणे हळदीच्या पिकाला किंवा कुठल्याही पिकाला दररोज पाण्याबरोबर अन्नद्रव्य देणं फार महत्वाचं आहे. आणि ही जर आपण देऊ शकलो
तर आपल्याला एनरिच्ड म्हणतो. म्हणजे जसं मी सांगतो नेहमी की बाळांना दूध हे प्रोटीनयुक्त असतं, पण दुधामध्ये कॉम्प्लान घालतात म्हणजे ते आणखीन एनरिच करतात. त्याचप्रमाणे पाण्याबरोबर अन्नद्रव्य जर आपण दिली तर निश्चितपणे पिकाची वाढ जोमदारपणे येते, मिळणारं उत्पादन चांगलं मिळतं, गुणवत्ता अधिक मिळते. आता हळदीमध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे, 60 ते 150 दिवसाचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये प्रति आठवडा 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरावं आणि दुसऱ्या ते चौथ्या महिन्यापर्यंत महिन्यातून एकदा 0.5 किलो मायक्रोन्युट्रियंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आपण द्यावी. आता हळदीच्या पिकाच्या बाबतीमध्ये मी जे सांगितलं आणि आपण पुढेही चर्चा करणार आहोत आपल्या मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबर, त्याच्यामध्ये महत्वाचे काय मुद्दे येतात. हळद ही पूर्व मान्सूनची लागवड झाली पाहिजे. पेरणी प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. लागवड ही गादी वाफ्यावरतीच करावी. जोडओळीतला अंतर साधारण 1 फूट ते 2 फूट, बेण्यामधील अंतर 15 सेंटीमीटर असावं. लागवड खोल करावी. 15 दिवसापर्यंत हळद उगवण्याबरोबर तणनाशक वापरणं फार महत्वाचं. तण काही दहन, तणांचा प्रादुर्भाव कमीत कमी राहायचा असेल तर तणनाशकांचा वापर करा. पाणी अतिशय नियंत्रित कमीत कमी द्या. खते रोज फर्टिगेशनच्या माध्यमातून म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्या. एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक 15 ते 20 दिवसांनी याचं ड्रेंचिंग करा. मित्रहो, अशा प्रकारे जर आपण ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच हळदीचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2 वर्षापासून हळदीचे दर खूप चांगले आहेत. शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होतोय. एकच आहे, आपण म्हणतो ना, एक जादू सपाटून काम, त्याप्रमाणे तुम्ही काळजीपूर्वक जर हळदीची शेती केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आणि यासाठी नेटाफिमची साथ ही आपल्या दृष्टिकोनातून हमखास भरभराट आहे. आतापर्यंत आपण जी माहिती ऐकून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपल्याला काहीही माहिती पाहिजे असेल तर आमच्या मिस कॉल नंबरवरती आपण संपर्क करू शकता. 89 55 66 44 03 नेटाफिम टोल फ्री नंबर आहे आपला, साधारणपणे 1800 103 2000 या नंबरवरती आपण संपर्क करा. कधीही आपली शंका असेल तर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये आमचे सहकारी तुम्हाला मार्गदर्शन निश्चितपणे करतील. तर याचा आपण निश्चितपणे लाभ घ्यावा. सर्वांचे ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. याच्यानंतर आज खरं पाहायला गेलं तर आपण शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. आता माझं एक मत आहे आपल्याला स्पष्टपणानं की हळदीच्या बाबतीमध्ये काही जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण तोडकर साहेबांना प्रश्न सुरुवातीला विचारू. तोडकर साहेब, परत एकदा नमस्कार. आणि आपल्याला जे प्रश्न आहे त्याच्यामधला आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की हळद पिकाच्या लागणीचा हंगाम, आपण आता मेच्या शेवटी आहोत, जून महिन्यामध्ये हळदीचं लागण होतंय, तर हळदीसाठी योग्य प्रकारची जमीन कोणती? कारण जमिनीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं काय असतंय, आपल्याला आहे त्या जमिनीमध्ये शेतकरी हळदीचा प्रयोग करतात, मग त्याच्यामध्ये जमिनीच्या निवडीनुसार कमी जास्त उत्पादन येतं. दुसरी गोष्ट, तयारी, जमिनीची पूर्वतयारी कशी केली पाहिजे आणि आपण जो वाफा तयार करतो, गादी वाफा, बेड तयार करतो, त्याची तयारी आपण किंवा करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण जरा सांगा. येस, तोडकर साहेब, आपण अनम्यूट करा. येस. विनायक, अनम्यूट करा त्यांना. येस, तोडकर साहेब, आपण बोलू शकता. येस 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 हा, येतो आवाज? येस. नमस्कार सगळ्यांना. आता खरं तर आपण सुरुवात कशी करायला पाहिजे हाच खरा मुद्दा आहे. माझं असं म्हणणं आहे की जमीन तुम्ही आपण चॉईस करताना हळदीसाठीची सगळ्यात निचरा जिथं होईल अशीच जमीन निवडायला पाहिजे. जिथे चिबड जमिनी असतील, भात शेतीसारख्या ज्या जमिनी आहेत त्या हळदीसाठी चालत नाहीत असा आमचा अनुभव आहे. आणि ज्या 2 नंबरच्या जमिनी आहेत तिथं पण हळद लावायला हरकत नाही. फक्त एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे इथं की पाणी साठवून नाही द्यायला पाहिजे. पावसाचं असेल किंवा पाणी देत असेल तरी सुद्धा पाणी न साठता जिथं पाणी साठणार नाही एवढी काळजी घेतली तर ती जमीन आपल्याला हळदीसाठी वापरता येईल. दुसरी गोष्ट आहे की बेड तयार करताना काय करायला पाहिजे, म्हणजे हळद निवडताना शेत निवडताना पहिली दुसरी काळजी घ्यायला पाहिजे की या फॅमिलीतली कुठलीही पिकं अगोदर घेतलेलं असायला नाही पाहिजे. बेवड म्हणून ज्याला आपण म्हणतो ते. मग त्याच्यामध्ये कंद ज्यांना येणारी जी पिकं आहेत सगळी, आला असेल किंवा शुगर बीट असेल किंवा रताळी असतील, तर असली पिकं न घेता ऊस किंवा बाकी जी कुठली पिकं असतील तरी चालते, पण ह्या फॅमिलीतली पीक घेऊ नका कारण न्यूट्रिशन मॅनेजमेंटला पुढे अडचणी येते. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा आहे की बेड तयार करताना बेडची साईज सांगू सर आता लगेच? सांगा की, सांगा काय हरकत. बेडची साईज आहे ते आपल्याकडे आता बऱ्यापैकी सगळेजण 4 फूट ते 4.5 फूट बेड सोडतायत. जमिनीची प्रत बघून बेड सोडायला पाहिजे. जर एकदमच हलकी जमीन असेल तर 4.5 फूट बेड सोडायला काय हरकत नाही.
पण जर जमीन चांगली असेल आपल्याकडे तर आपल्याला 5 फुटापर्यंत जायला हरकत नाही. मी आता जी प्रॅक्टिस करतोय ती 5 फुटामध्येच करायला लागलोय. तर बेड साईज करताना आपण खालचा जो बेस आहे तो 120 सेंटीमीटर ठेवतोय आणि वरचं जे टॉप आहे त्याचा तो साधारण 60 सेंटीमीटर पर्यंत आपण त्याची रुंदी ठेवतो. दोन बरोबर. बेड मधलं अंतर 5 फूट आणि वरचा टॉप 60 सेंटीमीटरचा असायला पाहिजे. हळद लागवड करताना दोन्ही बाजूला 15-15 सेंटीमीटर अंतर ठेवून गड्डा लागायला पाहिजे त्यातला. 2 गड्ड्यामधलं अंतर साधारण आपल्याला 9 इंचापर्यंत 8 ते 9 इंच ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामधून जे 30 सेंटीमीटर अंतर राहतंय मधलं त्याच्यामध्ये करेक्ट आपली ड्रिप लाईन असायला पाहिजे. अशा नक्की. पद्धतीने आपल्याला Yes. बेड साईज करायला पाहिजे. तोडकर साहेबांनी अतिशय चांगली माहिती दिली. साधारणपणे त्यांनी सांगितलं की अतिशय चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे, हा पहिला भाग. दुसरा भाग, बेड तयार करताना वरचा भाग 2 फूट आणि खाली 4 फुटाचा बेस पाहिजे. 5 फूट 2 बेड मधलं अंतर पाहिजे आणि ड्रिपलाईन जी आहे ती साधारणपणे 2 ओळीच्या मध्ये ठेवली पाहिजे. आता आमचे पंकज एकशिंगे साहेब आहेत. एकशिंगे साहेब, परत एकदा नमस्कार. आणि आपल्यासाठी जो प्रश्न आहे, आपल्यासाठी जो पहिला प्रश्न आहे तो, हळद लागवडीपूर्वी आपण कोणती सेंद्रिय जीवाणू खतं तसंच इतर कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण त्या बेडमध्ये करता किंवा करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? बरोबर. हळद जे पीक आहे ते साधारणतः जमिनीच्या खाली येणारं जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचं पार्ट आहे, म्हणजे कंद जे जमिनीच्या खाली लागणार आहे, तर त्यामुळे जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सर्वात ट्रॅडिशनल जे आपल्याकडे आहे, जे शेणखत आहे, त्याचा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन त्या जमिनीमध्ये ऍड होईल आणि कंद फुगण्यासाठी, कंद वाढण्यासाठी त्या झाडाला मदत होईल आणि निश्चितच उत्पन्नात वाढ होईल. तर त्यासाठी शेणखत वापरताना एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. परमिशन असेल तर मी सांगतो. कारण हा. शेणखत खड्ड्यामध्ये तयार केलं जातं जनरली आमच्या मराठवाड्यामध्ये. त्यामध्ये वर्षभर त्याकडे फार काही बघितलं जात नाही आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे त्यामध्ये हुमणीचे अंडे पण असतात आणि शेणखत टाकल्यानंतर हळदीमध्ये हुमणीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो. तसेच काही रोगकारक जीवाणू पण त्या शेणखतामध्ये असू शकतात. ते पण त्याच्यामुळे सुद्धा रोगाचा प्रसार हळदीमध्ये होतो. त्यासाठी जर आपण शेणखत महिना ते 1.5 महिना आधी टाकायच्या समजा काढून त्या शेणखताचा बेड तयार करून एक साधारणतः 2 ते 3 फूट उंचीचा लांब सावलीमध्ये जर घातला आणि त्याला जर थोडंसं एनरिच केलं, म्हणजे एनरिच म्हणजे नेमकं काय म्हणता येईल की आपल्याला हे जे जीवाणू किंवा हुमणीचे जे अंश आहेत ते टाळण्यासाठी त्यामध्ये काही जीवाणू येतात, जसं की मेटारायझम, बिवेरिया आणि व्हर्टिसिलियम, हे 3 जीवाणू आपण त्यामध्ये टाकले. त्याचसोबत रोगकारक बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा आणि सिडोमोनास हे जर 2 महत्वाचे त्या शेणखतामध्ये टाकले आणि त्याला 1 महिनाभर आपण जर ठेवलं आणि थोडंसं मॉइस्ट ठेवावं लागेल आणि वरून जर पोते झाकले तर हे शेणखत अतिशय उपयुक्त तयार होतं, लवकर कुजतं आणि कुठलाही रोगकारक जीवाणू त्या हळदीच्या शेतामध्ये जात नाही. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्या पद्धतीने आपण शेणखताचा वापर या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. निश्चित. अतिशय चांगली माहिती आपण सांगितली की नुसतं शेणखत उकिरड्यामधलं काढून आपण शेतामध्ये डायरेक्ट न देता त्याला प्रक्रिया करावी आणि साधारणपणे आपण जैविक याची प्रक्रिया केली तर ते शेणखत शेतीसाठी चांगलं राहील. आता एकशिंगे साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की आता हळदीच्या बाबतीमध्ये हळदीची गुणवत्ता ही साधारणपणे त्याच्या कुरकुमींचं प्रमाण जे असतं त्याच्यावरती असतं आणि कुरकुमींना महत्व आहे. तर हळद लागण करताना कुरकुमींचं प्रमाण हे जास्त असणाऱ्या हळदीच्या जातीची लागण करणं हे शेतकऱ्यांच्यासाठी योग्य आहे का किंवा शेतकरी त्या बाबतीत भर देतात का? आणि महाराष्ट्रामध्ये हे कोणत्या हळद जातीची जास्त प्रमाणामध्ये लागवड होते? कारण बऱ्याच जाती आहेत, त्याच्याबद्दल आपण जरा सांगा. बरोबर आहे. तर सर्वसाधारण शेतकरी हळद लागवड करताना कुरकुमींचं प्रमाण जनरली लक्षात घेत नाही. त्यांना काय अपेक्षित असतं की हळदीचं उत्पन्न जास्तीत जास्त यावं, कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर शेवटी उत्पन्न वजनाला रेट भेटणार आहेत आणि त्याप्रमाणे शेतकरी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या हळदीचं वाण मी निवडावं. तर आता कुरकुमींचं प्रमाणही आता नवीन औषध आणि सौंदर्य प्रसाधन यामध्ये वापर वाढला हळदीचा, त्यामुळे कुरकुमींचं प्रमाण जास्त असेल आणि उत्पन्नही जास्त असेल अशा काही व्हरायटी आता नवीन निर्माण झालेल्या आहेत. पण आपल्याकडे सध्या जे आहे की सर्वसाधारण सेलम या जातीचं आमच्या भागामध्ये जास्त प्राबल्य आहे. त्यामध्ये कारण असं आहे की सेलम ही सगळीकडे स्टर्डी व्हरायटी आहे. मराठवाड्यातल्या किंवा ह्या जास्त पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये ती थोडीशी टिकून राहते. पावसामध्ये सुद्धा त्याला त्रास होत नाही, कारण काय थोडंसं ड्युरेशन जास्त आहे, 200-250 दिवसापर्यंत तिचं कालावधी आहे. त्यामुळे कंद लागण्याचा जो कालावधी आहे, थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर कंद फुगायला सुरुवात होते. जर शॉर्ट ड्युरेशन जर व्हरायटी घेतली आपण
ज्याच्यामध्ये कुरकुमीन जास्त असेल तर पावसाच्या वेळेस जर कंद फुगायला सुरुवात झाली तर त्यामध्ये कंद सडीचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे हे सेलम आमच्याकडे सूट होते. तर त्यामध्ये दुसऱ्या व्हरायट्या काही नवीन आपल्या IISRने डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामध्ये एक प्रतिभा नावाची व्हरायटी आहे. त्यामध्ये कुरकुमीन जास्त आहे, 6% वर कुरकुमीन येतं. तसंच प्रभा नावाची एक व्हरायटी आहे, त्यामध्ये पण 6.5% कुरकुमीन येतं. आणि आपल्याकडे ट्रॅडिशनली सांगली भागामध्ये राजापुरी होते आणि विदर्भामध्ये वायगाव होते. या दोघांमध्ये सुद्धा वायगावमध्ये सगळ्यात जास्त कुरकुमीन आढळतं, 6 ते 7%. हे कुरकुमीन जास्त आहे, पण त्याच्यामध्ये काय उत्पन्नाचं प्रमाण कमी येतं. त्यामुळे माझा तरी सल्ला राहील की सध्या सेलम हीच जात आपण निवडावी. आणि आम्ही आता काही प्रयोग करतोय, कारण प्रतिभा आणि प्रभा ह्या व्हरायट्या आमच्या भागामध्ये किती येतील हे आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो. आणि तसंच एक प्रगती शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी आहे, ती पण यावेळेस आम्ही प्रयत्न करणार आहेत काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी लागवड करून त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्याचं नियोजन कसं होतं, ती आपल्याकडे सूट होते का हे बघून मग आपण पुढच्या वेळेस ह्या व्हरायटीचं रिकमेंडेशन करू शकतो. पण तूर्तता तरी सेलम ही व्हरायटी आमच्या भागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये चांगली परफॉर्म करेल असं मला वाटतं. तर तीच जात निवडायला पाहिजे, कारण कुरकुमीन हे नंतरचा भाग आहे. नक्कीच नक्कीच. एकशिंगे साहेब, आपण फार चांगली माहिती दिली की बाबा वेगवेगळ्या जाती जरी असल्या आणि कुरकुमीनच्या प्रमाणाचा शेतकऱ्याच्या उत्पादनाशी निगडीत काही संबंध नाही आहे. शेतकऱ्याला वजनावरती दर मिळतो, त्यामुळं त्याने आणि जास्त प्रमाणामध्ये सेलम या जातीची लागवड मराठवाड्यामध्ये होते आणि आपल्या सांगली भागामध्ये होते. आता मी तोडकर साहेबांना प्रश्न विचारतो. तोडकर साहेब, तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये किंवा आपल्याच भागामध्ये कुठल्या जातीचं बेणं वापरता आणि बेण्याची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि बेणे प्रक्रिया आपण कशी करता, हे थोडंसं शेतकऱ्यांना सांगा. आता आपल्याकडं सगळ्यात जास्त वापरली जाणारी, जसं सरांनी सांगितलं तसं सेलमच वापरली जाते मॅक्सिमम. आणि आपण सेलमच रिकमेंड करतोय, कारण आपल्या जमिनी पण त्या हिशोबानं त्याला प्रिपेअर आहे आणि वातावरण सुद्धा आमच्याकडे सेलम चांगलीच आहे. आणि विकल ते पिकवायला पाहिजे, हा पण एक नियम आहे त्यातला. तर त्या हिशोबानं सेलम. आता बियाणं निवडायचं म्हणाल तर आपल्याकडे साधारण 50 ग्रॅम पर्यंतच्या आतलं बियाणं आपण वापरत नाही. ती 40 ते 50 ग्रॅमच्या आसपासचं जे बियाणं आहे ते पाहिजे. ते टणक पाहिजे. जिथं मऊ पडलेलं असेल किंवा जिथं इन्फेक्टेड असेल, थोडंसं बुरशीने वगैरे काय इन्फेक्ट झालेलं असेल तर ते बियाणं वापरत नाही आपण किंवा रिकमेंड करत नाही. त्यानंतरचा जो विषय आहे तो, तिची सुप्त अवस्था संपल्याशिवाय तुम्ही हळद लावायची गडबड नाही करायला पाहिजे. म्हणजे साधारण आपल्याकडे असं म्हणलं जातं की अक्षय तृतीयानंतर हळद लावली पाहिजे. त्याचं सगळ्यात मेन कारण आहे की त्या बियाणांची सुप्त अवस्था संपून त्याला कोंब फुटायला सुरुवात होते. आता त्याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी लागणी करायची गडबड केली, ते बियाणं तसंच राहतंय आणि महिना 15 दिवस ती उगवतच नाही. म्हणून ती एक काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आता त्याच्यानंतरचा विषय की बेणी प्रक्रिया काय असायला पाहिजे. तर बेणी प्रक्रिया आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक जैविक आहे आणि एक रासायनिक आहे. रासायनिक मध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक जरी वापरलं तरी, म्हणजे नीम ऑइल आणि 22-3 जर्मिनेटर अशाच जरी बुडवून घेतलं तरी चालतंय. आणि नसेल तर तुम्हाला, जसं मगाशी सरांनी सांगितलं, तर तुम्हाला जैविककडे जायचं तर मेटारायझम आहे, बिवेरी आहे, ट्रॅको आहे, याच्यामध्ये बुडवून जरी तुम्ही लावलं तरी सगळ्यात बेस्ट आहे. अगदी महत्वाची माहिती आहे. म्हणजे बेणे प्रक्रिया ही महत्वाची आहे आपल्या हळदीच्या पिकाच्या दृष्टिकोनातून. आता तोडकर साहेब, मला म्हणायचं आहे की आता हळद करत असताना, म्हणजे आपण लागण केली, बेड तयार केला, सगळ्या गोष्टी केल्या. आता हळदीचं साठीची ठिबक सिंचन पद्धती आहे, ती आपण कुठल्या प्रकारची वापरता? डबल ड्रिपलाईनचा तुम्ही मध्ये सांगितलं की 2 ओळी लावल्या, आपण मध्ये ड्रिपलाईन टाकली. आता काही शेतकरी आल्याप्रमाणे हळदीत सुद्धा डबल ड्रिपलाईन वापरतात, बरं का. आणि या 2 ड्रिपलाईन जर वापरायचे असतील, डबल ड्रिपलाईन, तर त्याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे? आणि सगळ्यात महत्वाचं, त्या ड्रिपलाईन मध्ये जो ड्रिपर असतो त्याचा हळदीसाठी प्रवाह ताशी किती असला पाहिजे, याच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय ते सांगा. आता सर कसं आहे, डबल ट्रिपलाईन ही आता संकल्पना चांगली जरी असली तरी तुम्ही आता नवीन जे रेनपाईप आणल्या त्याचा सुद्धा चांगला फायदा शेतकऱ्यांना व्हायला लागलाय. याच्यात हेतू काय होत आहे की बेड भिजतच नव्हते. म्हणजे आमच्यासारखे, आता मी जे तुम्हाला बेड साईज सांगितली, ती बेड साईज भिजवताना प्रॉब्लेम यायला लागले. पाणी खरं तर थेंब थेंब पडायला पाहिजे, पाण्याची धार लागायला नाही पाहिजे. ड्रीप टाकण्याच्या पाठीमागला हा एक उद्देश आहे आमचा. आणि पाणी जितकं कमी वापराल किंवा योग्य वापराल तेवढं फायद्याचं होईल. आता जिथं 1.5 फूट 2 फुटावर जे 4 लिटर डिस्चार्ज आहे ते आम्ही बंद करून 1 फुटावर 2 लिटर डिस्चार्ज हे आम्ही मागल्या काही दिवसापर्यंत वापरून बघितलं. त्याचे चांगले रिझल्ट आम्हाला यायला लागले. कारण जिथं 6 इंच इकडं आणि 6 इंच इकडं ड्रिपर जर भिजवायला लागला तर तो बेड पूर्ण गरवत सगळ्या बेडमध्ये पाणी थोडं 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 खाली गरवायला चालू होते, धार न लागण्यामुळं.
हा एक बरोबर. सगळ्यात बेनिफिट आहे. आणि जी पांढऱ्या मुळ्यांचा जो सगळा जो झोन आहे तिथपर्यंत आपल्याला चांगलं पाणी आणि व्यवस्थित मॉइश्चर ठेवता येते, मेंटेन करता येते. जितकं तुम्ही ड्रिपर लहान वापराल म्हणजे 2 लिटर पर्यंत. आता तर मी आता 1 लिटर डिस्चार्ज वापरायला लागलोय. ह्या वर्षी आम्ही तो प्रयोग करतोय की 1 लिटर डिस्चार्ज 1 फुटावर ठेवून काय होतं. तर तेही चांगलं चालणार आहे असा माझा अंदाज आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल येतो की डबल ड्रिप लाईन टाकायला पाहिजे का? तर जिथं आपण 4 लाईन टाकणार आहे म्हणजे आपल्या पाठीमागे जे हळदीचं पीक दिसतंय ते साधारण 4 लाईन मध्ये जर तुम्ही करायला गेला तर ते मगाशी सांगितलं त्याच्या डबल बेड साईज होणार आणि मग तुम्हाला ती डबल ड्रिप लाईन टाकावीच लागेल. जिथं बरोबर. रान दिसतच नाही, रेनपाईप नाही, तिथं डबल ड्रिप लाईन टाकल्याशिवाय पर्याय नाही. कारण जिथपर्यंत पाणी जोपर्यंत त्या बियाण्याला पोचत नाही, म्हणजे मॉइश्चर कंटेंट ओलसरपणा मिळत नाही, तोपर्यंत त्याला काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तिथं गरज असेल तर तिथं डबल ड्रिप लाईन टाकायला पाहिजे. निश्चितपणे म्हणजे तुमचं असं मत आहे की ज्यावेळेला 4 ओळी आपण घेतो त्यावेळेला डबल ड्रिप लाईनचा वापर केला पाहिजे. आणि एक शंभर. महत्वाची गोष्ट तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सांगितली की आता आपल्याला कमी प्रवाहाचा ड्रिपर वापरणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही 1 फुटावरती 2 लिटर वापरत होता, आता तर तुम्ही 1 लिटरचा वापर करू लागलेला आहे आणि तुम्हाला अंदाज आहे की बाबा 1 लिटर मध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. आता माझा आणखीन एक प्रश्न आहे एके शिंगे साहेबांना की साधारणपणे हळदीमध्ये काय होतं, सुरुवातीचा उगवणीचा पिरियड, नंतर फुटव्याचा आणि आपण जर वाढीचा कालावधी धरला तर हे पाणी व्यवस्थापनामध्ये काय म्हणजे निश्चितपणे काय मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत? पाणी वापरामध्ये आणि खत वापरामध्ये एक मुद्दा जो आहे वाढीची अवस्था हे लक्षात घेणं बरोबर. खूप आवश्यक आहे. म्हणजे लागवडीचा काळ, वाढीची अवस्था साधारणतः 4 ते 5 टप्प्यामध्ये आपण विभागू शकतो. जसं लागवडीची अवस्था, लागवड केल्यानंतर किती पाणी खत द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उगवणीची अवस्था, त्याच्यानंतर वाढीची अवस्था, त्याच्यानंतर फुटवे फुटण्याची अवस्था, त्यानंतर कंद फुगण्याची अवस्था आणि नंतर कंद तयार होण्याची म्हणजे मॅच्युरिटी अवस्था. अशा 5 ते 6 टप्प्यामध्ये ही वाढीच्या अवस्था विखुरलेल्या असतात. त्याप्रमाणे पाण्याची गरज आपण अशी लक्षात घ्यायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा काही मुळं नसतात. आपल्याला फक्त उगवण क्षमता होण्यासाठी पाणी द्यायचं. सुरुवातीला आपण बेड थंड केल्यानंतर सुरुवातीला एक साधारणतः 1 तासाच्या आसपास ऊन जास्त असेल तर साधारणतः आमचा अनुभव असा आहे. मी शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत लिटर वगैरे सांगणार नाही, नाही. बरोबर आहे. वेळेच्या अगदी हिशोबाने सांगितलं तर चांगलं राहील. 1 तासभर समजा आपण रोज चालवलं तर त्यामध्ये जर्मिनेशन चांगलं होईल आणि जास्त पाणी होणार नाही. जास्त पाणी झालं तर सड पण होण्याची शक्यता असते कारण टेम्परेचर वरून जास्त असतं आणि खाली पाणी असतं. वाफेमुळं मधल्यामध्ये हळद सडण्याची शक्यता असते. हे अनुभव म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 15 मे वगैरे लागवड करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना हा अनुभव आलेला आहे की मध्ये सडून जातं बेणं. तर त्यासाठी एक नियंत्रित आपण जर केलं 1 ते 1.5 तास सुरुवातीला द्यायचं रोज पाणी. त्याच्यानंतर पावसाळ्यात जेव्हा आपण उगलेली असते अवस्था आणि वाढीच्या अवस्थेमध्ये पावसाची प्रमाण लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे पाऊस जर पडला तर पाणी द्यायची आवश्यकताच नाही. साधारणतः पहिले म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये पाणी फार कमी लागणार आहे. गरज असेल तेव्हाच आपण पाणी देतो किंवा ज्यावेळेस फर्टिगेशन द्यायचं त्याच वेळेस आपण पाणी देणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये त्याला ताण पडणं अपेक्षित नाहीये पाण्याचा. त्यासाठी साधारणतः एक 1.5 ते 2 तास त्यावेळेस जर केला कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याचा रूट झोन म्हणजे मुळाची कक्षा जी असते पहिल्या 30 सेंटीमीटर मध्ये चांगली असते आणि त्याच टाईपमध्ये तिथं कंद लागत असतात. त्या ठिकाणी जर आपण पाणी दिलं, जास्त पाणी देऊन उपयोग नाही कारण तुम्ही 3-4, 4-4, 5-5 तास जर पाणी दिलं तर ते पाण्यासोबत देणारे खतं सुद्धा खाली निघून जातील आणि वेस्टेज वाढेल आणि पर्यायाने वापसा कंडिशन येणार नाही आणि ती याला वाढीला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे साधारणतः 2 ते 2.5 तास साधारणतः हे एक ठरलेलं गणित आहे शेतकऱ्याच्या भाषेमध्ये की पाणी द्यायला पाहिजे. त्यामध्ये पण वेळ लक्षात घेताना ड्रिपरचा डिस्चार्ज खूप महत्वाचा आहे. 4चा वापरत असाल तर तुम्हाला वेळ थोडी कमी करावा लागेल आणि 2चा वापरत असाल तर थोडी वेळ आपल्याला वाढवावा लागेल. हे अशा प्रकारे जर नियोजन केलं तर अगदी बरोबर आहे एकशिंगे साहेब. पण आता तुम्ही 4 लिटरचा ड्रिपर, आता आम्ही असं सांगतोय आणि आता तोडकर साहेबांनी सांगितलं 4 लिटरचा ड्रिपर आम्ही आता सांगतच नाही. 2 लिटरचा ड्रिपर त्याच्या कमीत कमी 1 लिटरचा. आता काय माहितीये का की 4 लिटरचा ड्रिपर वापरला म्हणजे कमी वेळेत भिजेल असं नाही होत. 4 नाही. लिटरच्या ड्रिपरमुळे तुमचं क्षेत्रही निम्मच भिजेल ना 2 लिटरच्या Correct. तुलनेमध्ये. म्हणून 2 लिटरनी आपल्याला कसं आहे की शेतकऱ्याचं शेत 2 एकर आहे आणि आपल्याला 2 लिटरचा ड्रिपर वापरला आणि आपल्याकडे 5 HP ची मोटर आहे तर आपल्या एका वेळेला सगळं क्षेत्र भिजेल. पण आपण हो. 4चा वापरला तर आपल्याला 2 वॉल द्यावं लागेल, पीव्हीसी पाईप वाढेल, वॉल वाढतील, मॅनिफोल्ड वाढतील, शेतकऱ्याला 2 वेळा जावं लागेल. म्हणून आपण आता 2 लिटरचा किंवा 1 लिटरचा ड्रिपर वापरण्याकडे आपण शेतकऱ्यांना प्रवृत्त करतोय आणि ते योग्य आहे शास्त्रीय दृष्टिकोनात. आणि तोडकर साहेबांचा इथून अनुभव आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. आता एकशिंगे साहेब मला एक म्हणायचं आहे, तुम्ही पाण्याचं बरोबर आहे म्हणजे उगवणीच्या काळामध्ये कमी दिलं पाहिजे, फुटवे फुटण्याच्या काळामध्ये योग्य दिलं पाहिजे, वाढीच्या कालावधीमध्ये ते वाढणार आहे. अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये
तोडकर साहेब, अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये जीवाणू खतं आणि सेंद्रिय, आता काय की भौतिक आणि जैविक सुपीकता ही आपल्याला चांगली ठेवायची आहे. तर भौतिक आणि जैविक सुपीकतेच्या दृष्टिकोनातून काही खास जीवाणू खतांचा तुम्ही असा वापर करता का? नक्कीच सर. जीवाणू खतं वापरल्याशिवाय आपल्याला उच्चांकी उत्पादनाकडे जाता नाही येणार. याच्यातली अगदी मेन सगळ्यात कन्सेप्ट आहे की मुलांना काय जी तुम्ही खतं टाकली ती अपटेक करता येत नाहीत. त्याच्यामध्ये बरोबर. जी सगळी प्रोसेस करावी लागते ती जीवाणूंनी करायची गरजेची आहे. आणि ती जर बरोबर. तिथं नाही झाली तर ते अपटेक म्हणजे तेच खतं त्यांना अन्नाच्या स्वरूपात उपलब्ध होणार नाही. म्हणून आपल्याला जीवाणू खतांचा वापर हा प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या काळात आपण जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं आपण ट्रायकोडर्मा वगैरे याचा वापर करून बुरशीजन्य रोगांवर आपण कंट्रोल आणू शकतो. तसंच अझाटोबॅक्टर, असॅटोबॅक्टर, केमोबिलायझर वगैरे ही जी खतं आहेत, जीवाणू आहेत, ती घालून आपण जमिनीत देऊन त्यामार्फत आपण उपलब्ध खतं आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायच्यासाठीची मदत आपल्याला करता येईल. बरोबर बरोबर. याच्यामध्ये सर परत आणि एकदा परत ड्रिपचाच विषय येतो इथं, की हा. ज्यावेळी तुम्ही 2 लिटर डिस्चार्ज वापरता त्यावेळी ती इतक्या स्लो रिलीज होत असते सगळं ते आणि मुळांच्या सानिध्यापर्यंत ते चांगल्या पद्धतीनं गरवतं. आता जर पाणी बेडमध्ये येऊन वाहायला लागलं तर काय आपण खत देऊन उपयोग आहे आणि त्याचे एनपीके रेशो ठेवून तरी काय फायदा आहे? जेवढं तुम्ही बेडमध्येच ठेवाल तेवढं फायद्याचं आहे. आणि परत 2 लिटर डिस्चार्ज ज्यावेळी प्रचंड पाऊस चालू असतो त्यावेळी पण आपल्याला काही खतं द्यावी गरजेची असतील. तसं सर म्हणले की ज्या त्या स्टेजेसमध्ये जी ती खतं जायलाच पाहिजेत. पहिले पाऊस असू दे नाहीतर ऊन असू दे. आपल्याला ती स्टेज आली की ती खतं त्याला पुरवायला पाहिजे. तर त्यावेळेला आपल्याला 2 लिटरचा किंवा 1 लिटरचा डिस्चार्ज मधनं खतं देण्यासाठीचाच मेन कन्सेप्ट आपला क्लिअर होतो. म्हणजे कुठल्याही टप्प्यावर आपल्याला वाढ तिची सारखी ठेवता येते. नक्की नक्की. म्हणजे आपण म्हणता की जीवाणू खतं ही वाढीच्या अवस्थेनुसार देणं जरुरीचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 लिटर किंवा 1 लिटरचा ड्रिपर वापरला तर अन्नद्रव्य आपल्याला बरोबर त्या बेडमध्ये उपलब्ध होतील आणि पिकाची वाढ चांगली होईल. आता मला एक विचारायचं आहे, एकशिंगे साहेब, रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये शेड्यूल काय पाहिजे? आता मी सुरुवातीला सांगितलं बेसल डोस म्हणून काय पाहिजे आणि नंतर ठिबक मधून कुठली रासायनिक खतं दिली पाहिजे. बरोबर आहे. आता साधारणतः शेतकऱ्यांचं अर्थकारण जर लक्षात घेतलं तर कमी खर्चामध्ये जर शेती करणं अपेक्षित आहे. त्यामुळे पूर्ण ठिबकचा जर वापर केला तर खर्च शेतकऱ्यांचा खूप वाढेल. म्हणजे वॉटर सोल्युबल जर फक्त करायचं म्हणलं तर खर्च खूप वाढेल. त्यामुळे आम्ही इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा कन्सेप्ट थोडा वेगळ्या पद्धतीने राबवतो. म्हणजे बेसल डोस, साधारणतः हळदीला सुरुवातीचा बेसल डोस, त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी पाऊस कमी झाल्यानंतर हा दुसरा बेसल डोस. हे 2 बेसल डोस खूप महत्वाचे आहेत. आणि मग इंटरमिटंट म्हणजे मध्ये-मध्ये आपण फर्टिगेशनद्वारे आपण वेगवेगळी विद्राव्य खते आपण देत असतो. तर सुरुवातीला खताचं व्यवस्थापन करताना जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. हळदीचं पीक घेताना सगळ्यात महत्वाचं जे शेतकरी लक्षात घ्यायला पाहिजे, की जमीन सरांनी सांगितलं, की कुठल्या जमिनी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आणखीन एक मी ऍड करतो, की शेतकरी जनरली जमीन घेताना ते दुसरं एक बघितलं पाहिजे, की जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे. कारण हळदीला चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यामध्ये हळद खूप त्रास देते आणि यायला खूप प्रॉब्लेम देते आणि जर नियोजन झालं नाही तर हळद पूर्ण बसू शकते. त्याच नंतर जर गावखोरीतल्या पांढरीच्या जमिनी जे लोक म्हणतात त्या जमिनीत सुद्धा हळद ही टाळली पाहिजे. हे 2 गोष्टी मी त्या जमिनीच्या निवडीमध्ये. त्याच्यानंतर मग खताचं व्यवस्थापनाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा सुरुवातीला क्षारांचं प्रमाण आता जमिनीमध्ये खूप वाढलेलं आहे. तर क्षारांचं प्रमाण कमी करण्यासाठी एकरी 4 बॅग सुपर फॉस्फेट जर आपण टाकलं त्यामध्ये ऍसिड रिलीज होऊन क्षाराचं प्रमाण कमी होते, जमीन भुसभुशीत होते आणि इतर अन्नद्रव्याचं उपलब्धता वाढवण्यासाठी ते मदत करतं. त्यामुळे हे पहिलं जे सुपर फॉस्फेट जमीन तयार करायच्या आधी किंवा बेड तयार करायच्या आधी जर सगळीकडे शिंपलं 4 बॅग आणि नंतर जर बेड पाडले तर त्याचा फायदा जास्त होईल. आता राहिला फर्स्ट बेसल डोस जो आहे, तर बेसल डोसमध्ये साधारणतः आमचं रिकमेंडेशन जे असतं की जनरल रिकमेंडेशन सांगतो, कारण आता माती परीक्षणानुसार सुद्धा आपल्याला सांगता येतं. पण आज आपण सर्वसाधारण जे खत द्यायला पाहिजे त्यामध्ये एक 2 बॅग 10-26-26, 3 ते 4 बॅग निंबोळी पेंट का आवश्यक आहे, कारण येणाऱ्या कीड रोगी आहेत, त्याच्यानंतर काही ठिकाणी निमॅटोडचा पण प्रॉब्लेम येतो. तर ह्यामध्ये निंबोळी पेंट आपल्याला मदत करते त्याला कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर एनपीके कन्सॉर्शिया ग्रॅन्युल्स अवेलेबल आहेत. म्हणजे जीवाणूचे जे जीवाणू संवर्धन जे नत्रस्फुरत पाण्यास स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत त्याचे पण दाणेदार स्वरूपात खतं अवेलेबल आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण पावसात जास्त त्यावेळेस ठिबकमधून दिल्या जात नाही तर बेसल डोसमध्ये आपण ते टाकू शकतो. त्यानंतर हुमणीचं नियंत्रण करण्यासाठी एखादं कीटकनाशक जसं की क्लोरांट्रिक्विनॉल ग्रॅन्युल्स येतात 0.4%, ते 4 ते 5 किलो जर आपण त्याच्यामध्ये टाकले
तर उमनीचं आणि इतर किडीचं नियंत्रण करणं शक्य होतं. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये फेरस सल्फेट हे आवर्जून टाकायचं आहे, कारण हळद जी आमच्या लक्षात आली की त्याला फेरसची खूप कमतरता होत राहते. फेरस लव्हिंग क्रॉप म्हणलं तरी चालतं, कारण फेरस सिंगर झाले तर पानं पिवळे पडून ते हळद उत्पन्न कमी होतं. त्यामुळे 10 किलो साधारणतः फेरस सल्फेट आपण त्यात टाकणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर 10 किलो इतर मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट येतात, 5 घटक येतात, झिंक, फेरस, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि ह्या 5 घटकांचं जे खत असतं ते टाकणं अपेक्षित आहे. तर ह्या प्रमाणात जर आपण बेसल डोस बेडवर पेरून द्यायचा आहे. बेसल डोस देण्याची पद्धत जी आहे, बेड तयार केल्यानंतर आपली हळदची लागवड होती ती जोडओळ पद्धतीने जनरली सगळीकडे केल्या जाते. तर सेंटरमधून जर आपण पेरून दिला तर काय होईल की ते मातीआड होईल. त्याच्यानंतर त्याचं व्होलाटाईल लॉसेस म्हणजे त्याचे होणारं जे लॉस म्हणता येईल किंवा ते जमिनीतून निघून जाणे किंवा हवेद्वारे निघून जाणे हा प्रमाण कमी होईल. आणि दुसरा एक महत्वाचा म्हणजे त्याच ठिकाणी आपली ठिबकची लाईन येणार आहे. बरोबर. ठिबकचं पाणी सुरू झाल्यानंतर ते खताला लागेल, खत विरघळून दोन्ही साईडला आपल्याला ते खतं पिकाला उपलब्ध होतील. त्यामुळे सेंटरला पेरून दिलेलं खत बेसल डोस हे पहिला हा केव्हाही महत्वाचा आहे. ह्या बेसल डोस मध्ये बरेच शेतकरी काय करतात की पहिला बेसल डोस नको म्हणतात, फक्त सुपरफॉस्फेट टाकून देतो कारण उगवायला 2 महिने लागतील. पण बेसल डोस लागू व्हायला सुद्धा आपल्याला साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या पुढे कालावधी लागतो. म्हणजे ज्यावेळेस त्याला वाढीच्या अवस्थेमध्ये गरज आहे तेव्हा पहिला बेसल डोस त्याला आपण कामी घेतो, कारण पावसाळ्यात कधी कधी खतं देता येत नाहीत, पाऊस जास्त झाला तर खतं देऊन सुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे बेसल डोस पहिला हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस जो आपण ऑगस्ट म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर साधारणतः ऑगस्टमध्ये आपण देतो. त्यावेळेस सुद्धा वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन आपल्याला NPK मध्ये आपल्याला म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये DAP, पोटॅश नंतर शेवटच्या स्टेजमध्ये लागणार आहे त्यावेळेस आपण पोटॅश, DAP प्लस पोटॅश. त्याच्यानंतर आता मायक्रोन्यूट्रिएंटची गरज हळदीला खूप असते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. त्यामध्ये आपण आता बाजारामध्ये बऱ्याचशा किट येतात, जसं झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे सगळं कॉम्बिनेशन एक किट येतं. ते किट आम्ही वापरतो, त्याचा परिणाम सुद्धा आमच्या शेतामध्ये चांगला दिसलाय आणि ते एक आपल्याला त्यावेळेस वापरणं गरजेचं आहे. आणि हे दुसरा डोस दिल्यानंतर आपण माती लावून घेतो, कारण त्यावेळेस फुटवे चालू झालेले असतात, कंद बारीक बारीक लागायला सुरू झाले असतात. तर दुसरा बेसल डोस लावल्यानंतर माती लावून घेणं हे खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे 2 बेसल डोस आपण निश्चित केलेले आहेत हळदीसाठी. आणि जर जास्त कालावधी जर हळदी असेल त्यामध्ये तिसरा जर कमी प्रमाणात देता येत असेल तर तिसरा पण कधी कधी देतो, पण तिसरा द्यायच्या ऐवजी आपण ठिबक सिंचनाद्वारेच आपण त्याचं नियोजन करतो खताचं. बरोबर. निश्चितपणे अतिशय चांगली माहिती तुम्ही खत नियोजनाबाबत सांगितली. माझा तोडकर साहेबांना प्रश्न आहे की हळदीच्या बाबतीमध्ये तुमचा अनुभव काय बाबा, काय रोग किडी येतात साधारणपणे आणि पावसाळ्यामध्ये जे बुरशीजन्य रोग येतात ते टाळण्यासाठी तुम्ही काय करता? सगळ्यात सर तसं म्हणायला गेलं तर हळदीला रोग किडी फार कमी आहे. म्हणजे बरं. सगळ्यात मोठा उपद्रव आहे तो कंदमाशीचा आहे. त्याच्यानंतर पानं गुंडाळणारी आळी आणि त्याच्यानंतर ब्लीच स्पॉट म्हणजे किंवा करपा आपण ज्याला म्हणतो ते लवकर बरोबर. येणारा किंवा उशिरा येणारा करपा. बरोबर. हे 2-3 सगळ्यात मेन गोष्टी आहेत. आणि कंदकुज हा एक त्यातला प्रकार. आता सगळ्यात महत्वाचा रोग किडीचा विचार करायचा म्हटलं तर कंद सुटल्यानंतर येणारी कीड म्हणजे कंदमाशी. ऍक्च्युली कंदमाशीनं आपल्याला नुकसान होत नाही, पण कंदमाशीने जी अंडी घातलेली असतात आपल्या कंदाच्या शेजारी त्याच्यामध्ये आळी बाहेर पडली की त्या कंदामध्ये जाते आणि कंद त्यातनं परत दुसऱ्या बुरशी आणि परत एंटर होतात आणि मग ते सगळा कंद सोडायला चालू होतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यात चांगली एक बाब आहे की नैसर्गिक पद्धतीने आपण त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो, ती म्हणजे एरंड बिया. एरंड बिया जर तुम्ही चेचल्या आणि हरभऱ्यासारख्या भरडून घेतल्या, पाक पीठ नाही करायचंय त्याचं, थोडंसं भरडून घ्यायचं बरोबर. आणि ते जर पाण्यात तुम्ही 2-4 दिवस भिजवल्या आणि ठिकठिकाणी जर तुम्ही ते बादलीत किंवा बाटलीत भरून जरी थोडंसं होल करून ठेवल्या तरी चांगले कॅचेस येतात आणि आपल्याला कंदकुजीचं किंवा कंदमाशीपासून आपण त्याचा चांगला बचाव करू. दुसरी गोष्ट आपण जी त्यानंतरचा जी भरणीचा जो विषय आहे त्या भरणीच्या डोसमध्ये आपण जसं मगाशी सरांनी सांगितलं ज्या पिंडी घालायला पाहिजेत त्या वासानं सुद्धा तिथं कडू वास आल्यामुळे अंडी घालत नाहीत त्या, असा एक माझा अनुभव. त्याच्यामध्ये नेचर केअरचं जे आता नवीन ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वगैरे जे चांगल्या ग्रेड आलेले आहेत त्या पण आम्ही स्वतः वापरतो आता त्याच्यामध्ये. आता ह्यानंतर जी आहे ती करपा वगैरे तर आपण बुरशीनाशक घेऊन साधी बुरशीनाशक घेऊन आपण त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो. माझा एक स्वतःचा असा प्रयोग झाला की ज्यावेळी पाऊस चालू असतो, ऍक्च्युअल पाऊस चालू असतोय त्यावेळी 5-10 मिनिटं अर्धा तासाचा जर मध्ये गॅप पडला तर M45 सारखं बुरशीनाशक जे आपण 2 ग्रॅमने वापरतो ते जर आपण 3 ते 4 ग्रॅमने घेऊन त्या पावसाच्या वेळेला जरी मारलं तरी बुरशीनाशक म्हणून म्हणजे किंवा बुरशीवर चांगला नियंत्रण मिळवता येते.
त्याचा दुसरा फायदा काय होतो की ते पाणी सुद्धा इन्फेक्टेड होते. जिथं पाणी जर चिबकणार आहे किंवा जिथं पाणी साचलेलं असेल तिथं सुद्धा ते M45चा हे गेल्यामुळे कॉन्टॅक्ट बेस आहे, त्यामुळे तो तिथंही थोडं आपल्याला चांगलं नियंत्रण मिळतं बुरशीच्या रोगावर. एवढाच त्याचं मेन आहे. आणि फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट की पाणी साचू नका देऊ. पाऊस पडला तरी फार काही बिघडत नाही, पण पाणी साचलं तर मात्र हळदीला कंदकुंदीला चालू होते. या 2-3 गोष्टी सांभाळल्या तर फार काय करायची गरज आहे. अगदी अतिशय सखोल तुम्ही माहिती दिली. तोडकर साहेब, मला सांगा, तुमचं हळदीचं किती एकरी उत्पादन येतं किंवा तुम्ही साधारण किती घेता, तुमच्या भागामध्ये सरासरीने काय येतं आणि तुम्ही जास्तीत जास्त किती उत्पादन घेतलंय? आता माझं सगळ्यात जास्त उत्पादन आहे ते 52 क्विंटलचं आहे एकरी. पण मागल्या 10 वर्षाचा रेकॉर्ड बघितला, अपवाद बघत आहे. एकदा फक्त ज्यावेळी मागल्या 2 वर्षापूर्वी प्रचंड पाऊस झाला तिथं 36 पर्यंत आलो. अदरवाईज माझं उत्पादन 40-42 क्विंटल कॉन्स्टंट आहे. आणि याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषय सर हा का होतोय, तर माझं जी रोटेशन पद्धती आहे, ही पीक पालक पद्धती, तो एक त्यातला बेनिफिट आहे. शेणखत हा एक बेनिफिट आहे माझ्याकडे. आणि जसं मगाशी म्हणलं बेड साईज, जी उंची आमची बेडची बघितली तर तुम्ही 1 फुटापर्यंत आमच्याकडे आम्ही बेड साईज उंच करतो. त्यामुळे पाणी साचणं किंवा जरी पाऊस पडला तरी आम्हाला फार काही त्याच्यात फरक पडत नाही. आता हा बेड एक साईज किंवा एवढ्या उंचीचा करायचा कसा किंवा माती मोकळी होत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असतं. तर इथं गडबड कुठं होते शेतकऱ्यांची, ज्यावेळी नांगरटी केली की त्याच्यावर त्या नांगरटीवर ते रोटर मारतात, इथं चूक होते. आणि ते खालचे 6 इंचाच्या खालची जमीन धोपटल्यामुळं तुम्हाला पाहिजे एवढी माती मिळत नाही. खोल नांगरट झाली की सरी सोडा आणि सरीवर रोटर मारा आणि त्यानंतर तुम्ही फायनल बेड सोडायला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं मागाशी, तसं मग पहिल्या याच्यात तुम्ही मध्ये गळीत बेसल डोस टाकून परत माती उडवून तुम्ही व्यवस्थित बेड करून वरनं पाईप फिरवली तर ते 2 फुटाचा चांगला आपल्याला सरफेस मिळू शकतो. त्या एक थोड्या जर गोष्टी सांभाळल्या तर तुम्हाला विक्रमी उत्पादनाकडे जाण्यात काय अडचणी नाही त्याला. बरोबर अगदी. आता एक आहे की आता तुम्ही हळद पावडर करून विक्री करता, राईट? सेंद्रिय हळदीची. आणि तर ते तुम्ही स्वतः जे करता ते स्वतःचा ब्रँड विकसित केलाय. हे तुमच्या मनामध्ये कसं आलं, याला कसा रिस्पॉन्स आहे साधारण? काय झालं, 52 क्विंटल हळद काढली आणि ज्यावेळी पट्टी हातात आली त्यावेळी मग हसावं का रडावं असा विषय झाला. कारण रेट नव्हते त्या वर्षी. मग आता काय करायचं, हे तर परवडायसारखं दिसत नाही असं वाटत होतं मला. मग त्यानंतर मी स्वतःचीच हळद पावडर केली आणि स्वतःच विकायचं चालू केलं. मग त्यावेळी मी प्रत्येक ऑफिसेस असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, तिथं जाऊन मी माझाच हळदीचा आहे प्रचार करत होतो, देत होतो. आणि आता मी स्वतःचा ब्रँड केला. आणि सर ही आता देशातली सगळ्यात महाग विकली जाणारी हळद आहे. 750 रुपये किलोनं मागल्या वर्षी मी 3 टन हळद विकली. आता याही वर्षी आपण त्याच्या पुढे जाऊ असं म्हणजे आपली वाटचाल त्या दिशेने आहे. आणि अतिशय चांगलं मार्केटिंग आहे याच्यासाठी. आणि आपल्याकडे माझं तर आता नवीन तरुण शेतकरी आहेत त्यांना विनंती राहील की तुम्ही भले त्यातले 10-20% तरी आपण आपली विकायला पाहिजे. नक्की खूप चांगला अनुभव आहे, कारण शेतकरी असून सुद्धा आपण असा कमर्शियल विचार केला आणि ते प्रत्यक्ष मार्केटिंग करता. पंकजी, तुमचा माझा प्रश्न पुढचा असा आहे की आता साधारणपणे हळदीचं अर्थशास्त्र म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आता तर दर चांगले आहेत. जसं आता तोडकर साहेबांनी सांगितलं, ज्यावेळेला जास्त उत्पादन निघालं, पट्टी कमी आली, हा चढ उतार दरांचा असणारच आहे. एक साधारण अर्थशास्त्र हळदीचं कसं आहे? साधारण अर्थशास्त्र हळदीचं म्हटलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे बेण्याच्या किमतीपासून, आपण ठिबकची किंमत त्यात पकडणार नाही, बेण्याच्या किमतीपासून तर पूर्ण शेवटचं मी इनपुट म्हणजे शेवटच्या फवारणीपर्यंत जर बघितलं तर एक 60,000 ते 70,000 रुपयाचा आपल्याला अप्रॉक्सिमेट खर्च येतो. त्यामध्ये बेनं, त्याच्यानंतर 2 बेसल डोस, फर्टिगेशनचे खतं आणि फवारण्या आणि ड्रेंचिंग ह्या गोष्टी पण इन्क्लूड केलेल्या असतात. तर ह्याचा विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. हळद काही शेतकरी तर नवीन शेतकरी जे जॉईन व्हायलेत, की नवीन शेतकरी जे हळद लावण्याकडे कल वाढलेला आहे, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला एकरी खर्च किती येणार आहे. मग आता आमच्याकडे बरेच शेतकरी येतात की बाबा आम्हाला 5 एकर हळद लावायची, 6 एकर हळद लावायची आणि पहिल्याच वेळेस लावायची असं ते म्हणतात. पण त्यावेळेस त्यांना ते गणित माहित नसतं, कारण ते कापूस घेत असतात, सोयाबीन घेत असतात, तूर घेत असतात. त्यांचं अर्थकारण वेगळं आणि याचं अर्थकारण. त्याला लागणारं जे खर्च आहे तो खूप जास्त आहे. 50,000-60,000 रुपये एकरी साधारणतः अवरेजमध्ये खर्च येतो. आणि सध्या भाव जास्त आहेत त्यामुळे जर कल वाढलेला आहे, पण उत्पन्न येणं खूप अपेक्षित आहे. साधारणतः एक 30-35च्या पुढे जर उत्पन्न आलं आणि भाव 6,000 जरी झाला तरच ते परवडणार आहे. पण तुम्ही जर उत्पन्न आपलं जर काही न करता 20 क्विंटलच्या आत जर आलं तर भाव जर कमी झाला तर ते परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पण एक लक्षात घेणं आहे की आपल्याला उत्पन्न वाढवायचंय, त्यासाठी वेळेवर खतं, वेळेवर पाणी आणि योग्य गोष्टींची निवड हे खूप महत्वाचं आहे. त्याच आपण चर्चा करतोय त्या भागात.
तर ते लक्षात घेऊनच आपण लागवडीचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला किती क्षेत्र लावायचंय. नाही, बरोबर आहे. शेतकऱ्याचं कसं आहे की शेतकऱ्याला दर एकरी साधारणपणे 70-75 हजार रुपये खर्च येतो. अगदी ड्रीपचा खर्च जरी धरला, आता समजा एकरी 50,000 रुपये खर्च धरला आणि तर 5 वर्षामध्ये डिव्हाइड केला तर 10,000 रुपये वाढतील. म्हणजे हो. 70,000वरून 80,000 जाऊ. पण 80,000 रुपये खर्च केला आणि साधारण आता तोडकर साहेबांनी सांगितलं, चांगले शेतकरी व्यवस्थितपणे जर खत आणि पाण्याचं व्यवस्थापन केलं तर मला असं वाटतं की 40 क्विंटलच्या दरम्यान उत्पादन यायला हरकत नाही. 35 ते 40. आपण 35 क्विंटल जरी धरलं आणि आत्ताचा दर धरला किंवा सरासरीनं 6,000 तुम्ही म्हणता, तर हो. 6,000 जरी दर धरला तरी 2 लाख रुपये होतील समजा. हो. 2 लाख रुपयामधून जर 80,000 गेले तर आपल्याला 1,20,000 रुपये मिळतील. तर मला हो. असं वाटतंय की 1 लाख ते 1.25 लाख रुपये हळदीमधून निश्चितपणे नफा मिळू शकतो. ही करेक्ट. परिस्थिती आपल्याला आहे. बरोबर? आता आता मला एक प्रश्न विचारायचा तोडकस आहे. तुम्ही बोला तुम्हाला बोलायचं. नाही, या अर्थकारणाबद्दल थोडं माझं वेगळं मत आहे सर. बोला. काय झालंय की आपल्याला ह्या रेटमध्ये आपल्याला हळद विकायला परवडणार नाही. आत्ता विषय असा झालाय की बियाणं 6,000 रुपये क्विंटल आहे आमच्याकडे. आता तुमच्याकडे जर सर म्हणते तसं त्यांच्याकडे जर फिंगर्स लावत असतील तर तो रेट थोडाफार वेगळा असू शकतो त्यांच्या हिशोबाने. पण मग आमच्याकडे आता आम्ही मदर रायझन्स लावतो, म्हणजे मात्रकंद लावतोय, तर मग त्याचा रेट 6,000 ते 6,500 रुपये क्विंटल आहे. आम्हाला 10 ते 12 क्विंटल बियाणं लागते. 72,000 रुपये तर आमचं बियाण्यात जाणार आहे. लँड प्रिपरेशनसाठी आम्हाला 10 ते 15,000 रुपये खर्च येतोय. बाकी काढणी पश्चात तुम्ही सर बोललोच नाही आपण, काढणी पश्चात 60,000 ते 70,000 एकरी खर्च येतो. आता एवढा सगळा खर्चाचा हिशोब घातला तर तुम्ही 6, 7, 8, 9,000 रुपये काही होणार नाही. फक्त खर्च जाईल ते म्हणता येते ना. आमच्या खर्चात डबल फरक आहे. आमच्याकडे 1.5 ते पावणे 2 लाखापर्यंत खर्च येतोय हळदीचा सगळा, म्हणजे स्टार्ट टू पोतं मार्केटला जाईपर्यंत व्यापाऱ्याच्या घरात. मग आता एवढा सगळा खर्च असेल आणि ऍव्हरेज जर शेतकरी 30 क्विंटल मध्ये असेल तर आपल्याला दर 10,000च्या आत येऊन चालणार नाही सर. चालणार. नाही, पण मी काय म्हणतो तोडकर साहेब, तुम्ही आता म्हणताय खर्च तुमच्याकडे जास्त आहे. बरोबर आहे, पण उत्पादनही जास्त आहे ना मग तुमच्याकडे. हा ना. तुम्ही आता कसं आहे की 25-30 टनाची भाषा तुम्ही करतच नाही ना. आज मी बघितलं सांगलीमध्ये शेतकरी 40 टन, 40 क्विंटल, 45 क्विंटल, आता तुम्हीच 52 क्विंटल काढलं. मग मी काय म्हणतो, खर्च ज्या प्रमाणात असतो त्याप्रमाणे उत्पादनही मिळतंय. शेवटी आपल्याला काय म्हणायचंय बघा, आपल्याला म्हणायचंय कुठलंही पीक शेतकऱ्याने घेतलं तर त्याच्यापासून त्याला 2 पैसे निश्चितपणे नफा हा मिळालाच पाहिजे. तर हा एक भाग झाला. आपल्या हातात काय, आपल्या हातात उत्पादन आणि त्याची गुणवत्ता आहे. माझी विनंती शेतकऱ्यांना नेहमी हीच असते की बाबा आता ऊस आहे, उदाहरणार्थ हळद आहे, आलं आहे, तर आपण उत्पादन जर वाढवलं आणि खर्चाच्या बाबतीमध्ये कसं आहे, योग्य वेळेला योग्य तेवढा खर्च केला. आपण योग्य वेळेला करणं फार महत्वाचं आहे ना. प्रत्येक गोष्ट ती जर केली तर आपण रुपयाला 2 रुपये, रुपयाला 2.5 रुपये, रुपयाला 3 रुपये असे आपण मिळवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी प्रयत्न केला. आता माझे दोघांनाही पहिल्यांदा प्रश्न असा आहे, आता तुम्ही नेटाफिम ठिबक सिंचन वापरताय किंवा शेतकरी वापरताय, त्यांच्याकडे तुमचं जाणं येणं असतंय. नेटाफिमच्या बाबतीमध्ये नेटाफिमचे प्रॉडक्ट असतील, सेवा असेल, याच्या बाबतीमध्ये तुमचं मत प्रांजळपणे सांगा. तुम्हाला काय वाटतं तोडकर साहेब की नेटाफिमची सर्व्हिस कशी आहे? किंवा एकशिंगे साहेब, तुम्ही तुमच्या स्वतः शेतावरती किंवा इतर शेतकऱ्यांनी पाहताय, तर आम्हाला त्याच्यामध्ये काय अजून सुधारणा करता येईल किंवा आम्ही चांगलं काम करत असेल तरी तेही सांगा. पहिल्यांदा तोडकर साहेब आम्ही चर्चा करत होतो, म्हणजे प्रायर चर्चा त्यावेळेसच आता आमच्या शॉपमध्ये बसले असताना एक शेतकरी आला. तो म्हणत होता, आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी ठिबक नेलं होतं, ते 8 वर्ष चाललं, पण मागच्या वर्षी मी नॉन ISI नेलं, आता पुन्हा डबल न्यायला लागणार आहे. तर मग हे बोलकी प्रतिक्रिया शेतकरी देतात किंवा जर व्यवस्थित आपण नेटाफिमची सर्व्हिस देतं किंवा नेटाफिमची क्वालिटी देतं प्रोडक्टची, ती जास्त दिवस चालणारी आहे, चोकअप कमी होणार आहे आणि त्या अर्थानेच शेतकऱ्याचा दरवर्षीचा ठिबकचा खर्च कमी होणार आहे. आज आमच्याकडे दर 2 वर्षाला ठिबक बदलणारे पण लोक आहेत, नॉन ISI घेतात, पण त्यांना ते लक्षात येत नाही. तर आता बरंचसं ट्रेंड ह्या अनुभवावरनं असं लक्षात येतं की त्यांनी चांगल्या गुणवत्तेचं ठिबक वापरणं गरजेचं आहे. नेटाफिमचं तर आहेच आहे. ही प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडनं येते आणि आमचा अनुभव, माझ्या प्रत्येक शेतामध्ये सुद्धा मी 10 वर्षापूर्वी ठिबक केलेलं आहे, ते आणखीन वापरले. फक्त त्याला एकदा ऍसिड ट्रीटमेंट केलं, त्याला बाकी काही प्रॉब्लेम नाही. डिस्चार्ज चांगला भेटतो आणि जास्त चालतो. निश्चितपणे हाच अनुभव आमचा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे. अगदी आता तोडकर साहेब आमचे सांगलीचेच आहेत, तर तिकडे म्हणजे डॉक्टर कुर्ची म्हणून त्यांचं बघा इचलकरंजीला आहे. बरोबर. तोडकर साहेब त्यांच्याकडे आपण 2000 साली आपण ठिबक बसवलंय, म्हणजे अजून 15-20 वर्ष ठिबक. आणि मला हे आश्चर्य वाटतं की याचा अर्थ गुणवत्ता चांगली असेल तर निश्चितपणे ठिबक चांगला आहे.
आणि दुसरा महत्वाचा भाग, तोडकर साहेब मला काय म्हणायचं आहे की नेटाफेमचे प्रॉडक्ट तर प्रश्नच नाही, एक नंबरचे आहे, सगळे शेतकरीही मान्य करतात. कारण मी शेतावरती जातो, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मलाही याच मिळतात. म्हणजे मी कंपनीत काम करतोय म्हणून हे सांगत नाही. मी ज्यावेळेस शेतकऱ्यांशी चर्चा करतो त्यांनी काय आहे, त्यांनी अनुभव घेतलेला असतो वेगवेगळा, आणि मग त्याच्यातून ते अनुभवातूनच माणूस शहाणा होतो, त्याप्रमाणे त्यांच्या प्रती. तोडकर साहेब तुमचं काय मत आहे? तर आता मी याच्यामध्ये चांगलं बरंच काम केलंय. म्हणजे 1000-1500 एकरवर मी नेटाफेम बसवायला मदत, म्हणजे माझा हातभार आहे याच्यामध्ये, असं म्हणू आपण. आणि याच्यात सगळ्यात जमीची बाजू काय आहे की ऍज कम्पेअर काही असेल, मी कोणालाही नाव घेत नाही कोणाचं, किंवा मला कोणाशी बोलायचं नाही, पण तुमच्याकडे जी एंटायर टीम आहे ना, म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की जायचं, पायपा हातरायच्या आणि पाणी चालू केलं की ठिबक चालू झालं, असं होत नाही. तुमच्या लॅटरल एंडला 1.25 ते 1.5 kg प्रेशर येतंय का, सगळीकडे समान पाणी पडतंय का, त्या जमिनीची प्रत काय आहे, जमिनीत चढ उतार आहेत का वगैरे, हा सगळा सर्वे जो आहे तो नेटाफेमची जी टीम करते ना, तेवढं कुठल्याही दुसऱ्या याच्यामध्ये होत नाही. आणि हीच उत्पादनाच्या दिशेनं जाणारी पहिलं पाऊल पडतं इथं. आता बरोबर. आमच्याकडे तुम्ही जर आला तर आता 20 फूट उताराची जमीन आहे आमच्याकडे. आता आम्ही परवा मागल्या वर्षी आपलं पीसी बसवलं तिथं. नेटाफेमची सगळी टीम आली, त्यांनी ते सगळे सर्वे केले, तिथं कसं पाणी पडेल. आणि मी आधी त्यांना एकच म्हणणं होतं की मला चारी बाजूला, चारी कोपऱ्यात 1.25 kg प्रेशर पाहिजे. तुम्ही बरोबर. कसं करायचं तसं करा, मी कुठं पण बाटली लावणार, तिथं तेवढंच डिस्चार्ज पाहिजे मला सगळीकडे. तर सर पटणार नाही. आता त्या बहुतेक 100-150 एकरामध्ये सगळी पिकं वाढलेली आहेत, आपलाच फक्त ऊस हिरवा आहे. त्याचं कारण एक आहे की तिथं पीसी वापरलं, तिथं करेक्ट पाणी गेलं. आणि इथं तुमच्या टीमचं अभिनंदन करायचं आहे मला, तुमच्या सहित सगळ्यांचं, नेटाफेमचं सुद्धा. नक्कीच नक्कीच. म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे की प्रॉडक्ट हा एक भाग झाला, पण पीपल म्हणजे सर्व्हिस आपण या दृष्टिकोनातून ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आमचे डीलर अतिशय चांगलं काम करतात. आमच्या फील्डवरची टीम आहे, सेल्स इंजिनियर असतील, AMDM असतील, रिजनल मॅनेजर असतील, हे मंडळी चांगलं काम करतात. आमच्या ॲग्रोनॉमिस्ट सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये पिकाच्या लागणीबद्दल, आता एकशिंगे साहेब आहेत ते, त्यांनी सुद्धा नेटाफेममध्ये काम केलेलं आहे. तर तुम्ही खरं म्हणजे या सगळ्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी झाला पाहिजे. आता मला शेवटी आपल्याला फक्त दोघांनाही एकच प्रश्न विचारायचा, 1 मिनिटामध्ये उत्तर द्या, की आता शेतकऱ्यांसाठी हे जे सगळे शेतकरी जे जॉईन झालेत त्यांच्यासाठी तुमच्या महत्वाच्या 4, तोडकर साहेब तुम्ही सांगा, एकशिंगे साहेब तुम्ही सांगा, ह्या 4 टिप्स शेतकऱ्यांनी हळदीच्या बाबतीमध्ये लक्षात घेतल्या पाहिजे. तोडकर साहेब. तर याच्यामध्ये पहिलं लँड प्रिपरेशन व्यवस्थित करून घ्या. माझी म्हणणं पहिलं ते आहे की लँड प्रिपरेशन व्यवस्थित असायला पाहिजे, बेवड चांगला असायला पाहिजे. दुसरं, ऑर्गॅनिक मॅटर भरपूर वापरा. त्याच्यामध्ये रासायनिक खताचा कमीत कमी म्हणण्यापेक्षा योग्य वापर करा. कारण आता जर हळद वाढली तर ती काढावर जाण्याची शक्यता असते, कंद सुटत आहेत म्हणून. आणि जीवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर करा. सगळ्यात महत्वाचं, पाणी व्यवस्थापन हळदीची अत्यंत गरजेची बाब आहे. पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित नाही झालं तर तुमच्या हळदीच्या उत्पन्नावर बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो. आता ही जी पावसाची कंडिशन झाली आपल्याकडे, इतका प्रचंड पाऊस चालू झाला जेवढा नव्हता पूर्वी. तर याही परिस्थितीत जर तिची न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला करेक्ट ठेवायची असेल तर पाणी व्यवस्थापन जे ड्रिपचं आहे आपल्याकडे ते व्यवस्थित असायला पाहिजे. आणि इथून पुढे जर कोणी आता नवीन ड्रिप लाईन टाकणार असतील तर त्यांनी 1 फुटावर 2 लिटर मिनिमम डिस्चार्जवर यावं आणि आपल्या हळदीचं चांगलं व्यवस्थापन करावं, ही माझी विनंती राहील सगळ्या शेतकऱ्यांना. निश्चितपणे खूप चांगली माहिती. एकशिंगे साहेब तुम्ही सांगा, तुमच्या महत्वाच्या 4-5 टिप्स काय आहेत? महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, बेणे प्रक्रिया करताना आमच्याकडे शेतकरी बेणं पसरवतात आणि त्यावर फवारणी करतात औषधाची. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. ते बेणे प्रक्रिया जी ड्रम किंवा हौदामध्ये पाणी तयार करून त्यात औषध टाकून त्यात 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यामध्ये पण काही किडीचे अंश असतात आणि रोगाचे अंश असतात, ते करणं गरजेचं. ती एक महत्वाची टीप आहे शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर बेडमध्ये खत पेरून देणे, खत कधीही उघडा न पडला पाहिजे, मातीआड झाला पाहिजे, ही दुसरी टीप आहे. त्याच्यानंतर फर्टिगेशनचा वापर करताना शेतामध्ये पाण्याची परिस्थिती पाहूनच फर्टिगेशन, जास्त पाऊस झाला असेल तर फर्टिगेशन टाळावं आणि फर्टिगेशन शेवटच्या टप्प्यामध्ये करणं अपेक्षित आहे. फर्टिगेशन झाल्यानंतर एक 5 मिनिटात ठिबक बंद झालं पाहिजे, जेणेकरून ते न्यूट्रिएंट्स वरच्या लेवलला राहिले पाहिजे आणि मुळाला भेटले पाहिजे. त्याच्यानंतर कंदमाशीचं नियोजन करताना एक महत्वाची टीप आहे. पावसाळ्यामध्ये कंदमाशी कंदामध्ये अंडे घालते. कंदामध्ये अंडे तेव्हाच घालू शकेल जेव्हा कंद उघडे पडलेले असतात. तर माती लावणे हे खूप एक महत्वाची प्रॅक्टिस आहे. शेतकऱ्यांनी ती आवश्यक, कधीही कंद उघडे पडले नाही पाहिजे, माती लावणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फेरस डिफिशियन्सी हळदीमध्ये 100% येते.
तर साधारणतः दोन महिन्याच्या आसपास EDDA फेरस आपल्याला 6% जे आहे त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला भेटलेला आहे. अर्धा किलो प्रति एकरी एकदा किंवा गरज पडल्यास 2दा देता येईल, जेणेकरून त्याचा हळदीवर उत्पन्नावर निश्चित परिणाम होतो. त्यानंतर फर्टिगेशन करताना 4-5 ग्रेड आपण स्टेजनुसार वापरलं पाहिजे. सुरुवातीला 19-19, त्यानंतर 13-40, 13-0-52-34 कंद फुगवण्याचे कालावधीमध्ये आणि 13-0-45 शेवटच्या टप्प्यामध्ये. तर शेवटपर्यंत थोडंसं नायट्रोजन जर भेटत राहिलं तर पानं हिरवी राहतील. आणि नायट्रोजन कमीच पाहिजे पण भेटत राहिलं पाहिजे. त्यामुळे शेवटपर्यंत 13-0-45 पर्यंत आपण जर नायट्रोजन दिलं तर पानं हिरवी राहतील आणि कार्यक्षम त्याचा वापर होऊन कंदाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर बऱ्यापैकी आपल्याला हळदीचं उत्पन्न चांगलं आहे. आणि एक महत्वाची टीप आहे की हळद लावायची म्हणून लावू नका, तर अर्थकारण समजून घ्या, खर्च समजून घेणे आवश्यक आहे. खर्चाच्या प्रमाणात आपण हळदीचं क्षेत्र निवडायचंय आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त उत्पन्न काढलं तरच आपल्याला हळद परवडणार आहे. तोडकर साहेबांनी सांगितलं की खर्च खूप वाढलेला आहे. म्हणजे पोस्ट हार्वेस्टमध्ये काढणीचा खर्च जवळपास प्रति एकर 7,000 ते 8,000 रुपये एकर नुसतं काढायला घेतात. त्यानंतर उकळून त्यानंतर प्रोसेस करायला त्याचे 7,000 ते 8,000. हे अशा प्रकारे 20,000 रुपये साधारणतः आमच्याकडे जास्त खर्च येतो एकरी. असा खर्च गुणोत्तर जर केलं तर सगळं काळजी करून लावा आणि उत्पन्न जास्त काढलं तरच परवडणार आहे. अशा प्रकारे आपण नियोजन करूया. निश्चितपणे. खरं म्हणजे तुम्ही मंडळी इतके अनुभवी आहात, तुम्ही प्रत्यक्ष शेतामध्ये काम करताय आणि मला खरंच म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की शिकणं हे शेतकऱ्याकडून आहे, कारण जो प्रत्यक्ष करतो आणि इतरांना सांगतो. एकच माझी सगळ्यांना म्हणजे तुम्ही जे सांगितल्या टिप्स अतिशय महत्वाच्या आहे. माझी सर्व शेतकरी बंधूंसाठी एकच विनंती आहे, मित्र हो, योग्य प्रकारे शेती तन मन धनाने करा. पीक घ्यायचं त्याचं नियोजन सुरुवातीपासून करा. खर्चाचं नियोजन, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे रिसोर्सेस आहे, पाणी असेल, आपल्याकडे मनुष्यबळ असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करू. आणि ठिबक सिंचनामधून अन्न आणि पाणी द्या. ठिबक वापरताना योग्य वापरा आणि उत्पादन वाढवा आणि नफ्यामध्ये वाढ करा. हेच आपल्याला खरं मते महत्वाचं आहे. तर तुम्ही दोघा मंडळींनी अतिशय उत्कृष्ट अशी प्रश्नाची उत्तरं आपण दिलेली आहेत. आता इथून पुढे मी संदीप जगताप यांना विनंती करेन की काही प्रश्न चार्टमध्ये आले असतील ते संदीप जगताप आपण घ्यावेत. सर, मला असं वाटतं की इतक्या विस्तृत रीतीने डिटेल्ड माहिती सर्व शेतकरी मंडळीला मिळाली असं दिसतंय, कारण प्रश्नाचं प्रमाण फारच कमी आहे आणि काही जे काही प्रश्न आहेत त्याचं समाधान तर ऑलरेडी सर्व माहिती त्यामध्ये वेळोवेळी देतच गेलेले आहे. त्यामध्ये बेसल डोस आणि ठिबक सिंचनाद्वारे दिले जाणारी खते आणि इंटिग्रेटेड फर्टिगेशन या संदर्भात प्रश्न होता, पण नेक्सिंगे साहेबांनी त्याचंही समाधान केलेलं आहे. त्यामुळे तो प्रश्न परत घ्यायची काही गरज वाटत नाही मला. दुसरा प्रश्न असा आहे की हळदीला 10-26-26 सारखे खते ऍसिड ट्रीटमेंट करून वापरू शकतो का, हे पाटील साहेबांनी प्रश्न विचारला आहे. म्हणजे नेमकं ऍसिड ट्रीटमेंट म्हणजे मला लक्षात नाही आलं, पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. हळदीला त्यांचा प्रश्न असा आहे की हळदीला 10-26-26 सारखे खते वापरताना ऍसिड ट्रीटमेंट करून वापरू शकतो का. नाही, असं काही कुठं ऐकिवात पण नाही आणि कुठं करत पण एवढं रिलेव्हंट वाटत नाही. तसं त्यामध्ये काही विशेष एवढी काळजी करायची गरज आहे असं मलाही वाटत नाही. त्यांनी दुसरा एक प्रश्न असा विचारलाय की फेरस सल्फेट आणि DAP एकत्र करू शकतो का, किंवा याचं दोघांनाही सूक्ष्म अन्नद्रव्य बरोबर वापरू शकतो का. बरोबर आहे, त्यांचा प्रश्न थोडासा बघण्यासारखा आहे. मला पण सांगताना थोडं जाणवलं. DAPच्या ऐवजी जर आपण कॉम्प्लेक्स म्हणजे 10-26-26, 14-35, 14-12-32-16 हे जर खत वापरले तर त्यासोबत आपण निश्चित वापरू शकतो. DAP सोबत वापरताना काळजी घ्यायची गरजेचं आहे की त्याला मिक्स केल्यानंतर लगेच टाकणं अपेक्षित नाही, तर पाणी सुटू शकतं. त्यांचा जो प्रश्न त्या ओघाने त्यांनी विचारलेला आहे की रिॲक्शन होऊ शकतं, तर DAP टाळलं तर चांगलंच राहील. त्याऐवजी दुसरे कॉम्प्लेक्स खतं घेतले जसं 12-32, 10-26 हे घेतलं तर फायदा राहील. पुढचा प्रश्न असा आहे की लागवड झाल्यानंतर तणनाशक किती दिवसांनी मारावे. तोडकर साहेब आपण सांगा, लागण झाल्यानंतर एक साधारणपणे तणनाशक किती दिवसांनी व्हावं. साधारण एक दिवस आडान म्हणजे 24 तासाच्या आत जर तुम्ही मारणार असाल तर पेंटामिथिलिन सारखं म्हणजे गोल वगैरे येतं असं तणनाशक मारायला काय हरकत नाही. त्याचं प्रमाण काय असावं एकरी. 750 मिली वगैरे असेल ते काहीतरी, कारण मी वापरत नाही सर, मी कधी तणनाशक वापरलेच नाही. तणनाशकामध्ये आमचा अनुभव आहे, साधारणतः हळद लावल्यानंतर आम्ही सजेस्ट करतो की हळद उगवायला साधारणतः 15 दिवस लागतात हळद उगवायला, आणि त्या दृष्टीने तण पण उगवत असतं. तर 8 ते 10 दिवसानंतर तण बऱ्यापैकी उगून येतं आणि हळद उगवली नसती. अशा स्टेजमध्ये आपण ग्लायफोसेट आणि ऑक्सिफ्लोरोक्विन म्हणजे गोल
ह्या प्रमाणात जर ग्लायफोसेट 100 ml आणि ऑक्सिक्लोरोक्विन 20 ते 25 ml असं कॉम्बिनेशन करून जर वापरलं तर उगलेलं तण पण मरेल आणि पुढे येणारं तण पण रोखून जाईल. अशा प्रकारे आपण तणाचं नियोजन करू शकतो. येस. पुढचंच आहे आणखीन हळद पिकावर लिव्हसिन रेकमेंडेड आहे का? रिकमेंडेड नाही आहे, पण काही लोक वापरतात. त्याचा किती परिणाम होतो तसं म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या तरी काही सिद्ध झालेलं नाहीये. ओके. पुढचा एक प्रश्न असा आहे, पाटील साहेबांनी विचारलाय, फॉस्फरिक ऍसिडचा वापर करून ड्रीप साफ करता येईल का? नाही, या प्रश्नाचं उत्तर आपणही देऊ शकतो. मला वाटतं कृष्णात पाटलांनी प्रश्न विचारलाय का? हो, हा. बरोबर. तर फॉस्फरिक ऍसिड बेसिकली काय आहे की ऍसिडिफिकेशनची प्रक्रिया आपण त्यामध्ये जर ड्रीप नळीमध्ये क्षार जमा झाले असतील तर आपण करतो. तर त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर करावा, त्याचप्रमाणे फॉस्फरिक ऍसिडचा वापर आपण करू शकतो. त्याचा फायदा असा होतो की फॉस्फरिक ऍसिडचा वापर केल्यानंतर त्या पिकाला लागणारा फॉस्फरसही मिळतो आणि आपली ड्रीप लाईन सुद्धा क्लीन होते. ती प्रक्रिया करत असताना ऍसिड प्रक्रिया कशा प्रकारे करायला पाहिजे हे निश्चितपणे शेतकरी बंधूंनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 1 लिटरमध्ये किती ऍसिड टाकल्यानंतर त्याचा सामू 2 पर्यंत येतोय, हे 1 लिटरला जे प्रमाण ठरतं त्याप्रमाणे आपला प्रवाह किती आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं आणि साधारणपणे 24 तास तुम्ही ड्रीप लाईन बंद ठेवली आणि नंतर क्लीन करून घेतली, ऍसिड ट्रीटमेंट जर कार्यक्षम पद्धतीने केली तर निश्चितपणे फॉस्फरिक ऍसिड त्याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा आपण वापरू शकतो. पुढचा एक प्रश्न असा आहे की लागवडीनंतर बेसल डोस टाकून नंतर भर दिली तर चालेल का? लागवड केल्यानंतर थोडंसं टायपिंग यांचं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, पण लागवड केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं मला वाटतं, लागवड केल्यानंतर बेसल डोस द्यावा आणि नंतर मातीची भर दिली चालेल. लागवड केल्यानंतर सांगा. बेसल डोसचा अर्थ असा आहे की ती तुमची बाकीच्या लागणी करण्या अगोदर लागवडीचा डोस पडायला पाहिजे, त्याला बरोबर. बेसल डोस म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही पीक करायच्या अगोदर ती झालं पाहिजे सगळी प्रोसेस, कारण त्याच्यातून बरोबर. निघणारे गॅसेस आणि त्याचं जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण हे सगळं पूर्ण झालं की मग तुम्ही बियाणं लावायचंय तिथे. अगदी बरोबर. अगदी. माधव जामगे यांचा प्रश्न आहे की हळद वाढ जास्त असेल तर काय नुकसान होऊ शकते? वाढ जास्त झाली, मला वाटतं यांचं जास्त काळ हळद राहिली तर काय नुकसान होईल असं म्हणणं असावं. जास्त काळ हळद राहिली तर नुकसान फार काय होणार नाही, पण हळद जर 5 फुटापेक्षा जास्त वाढायला लागली, म्हणजे महिन्याला 1 फूट हळद वाढायला पाहिजे, 5 महिन्यानंतर हळदीची वाढ पूर्णपणे थांबायला पाहिजे. म्हणजे हळद ही 5 फुटापेक्षा जास्त वाढली तर ती काढावर जाण्याची शक्यता फार आहे, मग खाली कंद सुटत नाहीत तिला. पुढचा एक प्रश्न असा आहे सर, प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर पाटील यांनी विचारलाय, त्यांनी ब्लॅक टर्म काळी हळद लागवड केलेली आहे एका कंपनी मार्फत, त्यांचं बायबॅकचं कॉन्ट्रॅक्ट पण दिसत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की रेग्युलर हळदी विरोधात काळ्या हळद याचा फायदा काय आणि मार्केटमध्ये याचा रेट संदर्भात काय फरक पडतो, शिवाय आपल्या क्लायमेटला किती सुटेबल आहे या संदर्भात माहिती द्यावी. मी बोलू? बोला. नाही, बोला. काळ्या हळदीचं आपल्याकडे बऱ्यापैकी कुठेही अजून प्रस्त नाही आहे. आता आंबे हळद असेल, काळी हळद असेल, पांढरी हळद असेल, जांभळी हळद असेल, या हळदीच्या भरपूर व्हरायटीज आणि प्रकार आहेत. पण मार्केट आहे का नाही हा पहिला मुद्दा आहे. मार्केटला कुठेही तुम्हाला या हळदी दिसत नाही, किंवा जरी दिसल्या तरी त्या प्रमाण अत्यल्प आहे. आपण त्या भानगडीत न पडता आपण जर शेतकरी असेल, मोठ्या प्रमाणात करणार असेल तर आपल्याकडे विक्रीची व्यवस्था असायला पाहिजे. जर त्यांच्याकडे असेल तर तिने ती जरूर करावं. पुढचा प्रश्न ओंकार यांचा आहे की ऑर्गॅनिक मॅटरचा वापर व्हावा जास्तीत जास्त, तर त्यासाठी एखादं प्रोडक्ट सुचवा असं त्यांचं एक आहे प्रश्न. बघा, ऑर्गॅनिक मॅटर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पाला पाचोळा न जाळणं. म्हणजे तुमच्या रानात जर ऊसाचा पाला निघाला असेल तर तो ऑर्गॅनिक मॅटरच आहे. तुम्ही त्याचा पाला कोटी करून जर व्यवस्थित रोटर करून नांगरणी करून तुम्ही बेड साईज केली तरी ऑर्गॅनिक मॅटरच आहे. तुमच्या उकरड्यातलं खत ऑर्गॅनिक मॅटर आहे, पेंडी ऑर्गॅनिक मॅटर आहे, तुमच्याकडे कारखान्याचे जे एंट्री होऊन जी मळी येते ते पण ऑर्गॅनिक मॅटरच आहे. म्हणजे या सगळ्यांचा काहीतरी वापर करून जे तुम्ही करताय ते ऑर्गॅनिक मॅटर मध्ये सगळ्या ह्या गोष्टी गणल्या जातात. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल, जे स्वस्त असेल, जे सहज आहे ते करा.
पुढचा प्रश्न असा आहे की थोडक्यात साहेब मला वाटतं प्रश्न त्या शेतकऱ्यांचा असा आहे की हे सगळं करण्यापेक्षा असं एखादं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे का, जसं आपण रासायनिक खत सांगतो तसं हा प्रॉडक्ट वापरा, ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय. भरपूर आहेत आता. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं नेचर केअरचं ग्रीन हार्वेस्ट आहे किंवा अखाद्य पेंडी आहेत, निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे. पण याच्यात युनियन असेल ते घ्यायला पाहिजे. म्हणजे आता बऱ्यापैकी पेंडीलाच भुरा आलेला दिसतोय आम्हाला काही ठिकाणी. हा. काय ते पेंडीचं करायचं हा विषय आहे. बरोबर, गुणवत्ता चांगली पाहिजे हा भाग गुणवत्ता महत्त्वाचा आहे. चांगली. मग त्याच्यापेक्षा मग मी माझ्या उसाचा पाला का नाही काढायचा, ते आणि नाही चांगलं नाही, आहे. तुम्ही म्हणताय ते तोडकर साहेब अतिशय योग्य आहे. उसाचा पाला असेल, कंपोस्ट खत असेल, चांगलं कुजलेलं खत असेल, शेताला कचरा पाला पाचोळा सगळं कुजवून केलेलं खत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत आहे, कारखान्याच्या मार्फत जे आता आपण एनरिच खतं मिळतात ती चांगली आहे. पण आता कसं आहे की शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा वाटतं की असं काय म्हणतात, पी हळद आणि हो गोरी. असं नाही होत. असं सेंद्रियमध्ये काही नाही नाही. होणार. सेंद्रियमध्ये तसं- नाही होणार. हा तसं होणार नाही. हा कारण ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे बल्क फर्टिलायझर, म्हणजे जे अगदी टनाने बरोबर. टाकावं लागतात आणि अगदी एखादा बरोबर. 4-5 लिटर किंवा 4-5 किलो 10 किलो टाकून ते साध्य होणार नाही. अगदी बरोबर. हा. पुढे पुढचा प्रश्न असा आहे की 10-26-26 आणि DAP या खतांचे पाणी करून ड्रेंचिंग केले तर 2 बॅगच्या ऐवजी 1 बॅग मध्ये काम होईल का? एक शिंगे सरांना प्रश्न आहे असा. नाही तसं होणार नाही, कारण पाणी करून पाणी होणार नाही पूर्ण. ते विद्राव्य खते नाही आहेत बेसिकली. पाणी करणं हा प्रकार करण्यापेक्षा बेसल डोस मधून जेव्हा देतो त्यावेळेस वेगवेगळे जीवाणू त्याच्यावर कार्य करतात आणि ते पिकाला उपलब्ध देत राहतात. जरी त्याची खताची खत वापर कार्यक्षमता म्हणजे फर्टिलायझर कमी जरी असली तरी जीवाणू आपण जे NPK कन्सॉर्शिया आणि उपलब्ध करून देणारे जीवाणू आपण ठिबकच्या माध्यमातून सोडणार आहेत, त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढेल आणि ते लागू होत राहील. हे पाणी करून सोडणं हे पर्याय योग्य नाही. पाणी त्याच्यात- करून ड्रेंचिंग नाही, पाणी करून ड्रेंचिंग करण्याऐवजी विद्राव्य खतं ठिबक सिंचनामधून दिल्यानंतर 40% खताची बचत करणं शक्य आहे. शक्य आहे. पुढे सर पुढचा प्रश्न आहे कुरकुमिन लेवल कधी वाढवावी? तर हा प्रश्न थोडासा मला संदिग्धच वाटतो. एवढाच त्यांनी विचारलेला आहे. पण मला वाटते बाकी सर्व प्रश्न आहेत ते कव्हर झालेले आहेत. तर मोस्टली मला वाटतं आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचे सांगता आभार प्रदर्शन सुरू करायला हरकत नाही असं माझं वाटतं. अंडे साहेब आहे. आणि सरांना Yes. विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचा शेवटला. येस, धन्यवाद संदीप. आणि कार्यक्रम व्यवस्थित झालाय आणि मान्यवरांचे आभार मानण्याची वेळ आलेली आहे, कारण बराच 1.5 तास झालाय आपण 11 पासून चर्चा करतोय. तर सर्वप्रथम मी अत्यंत आदरपूर्वक श्री विनोद तोडकर सर आणि पंकज एकशिंगे सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हळद लागवडी संदर्भात त्यांनी सादर केलेले सखोल मार्गदर्शन, व्यवहार मार्गदर्शन उपस्थित सर्व अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरेल आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामामध्ये याचा भरपूर फायदा होईल आणि त्यांचं उत्पन्न वाढेल अशी मी अपेक्षा करतो. तसेच आजचे वेबिनार उत्कृष्ट नियोजन व प्रभावी संचालन जे आमचे देशमुख साहेबांनी केलंय त्यांचे सुद्धा विशेष आभार. ह्या सगळ्यांसाठी जे आपण शेतकऱ्यांसाठी हा वेबिनार अरेंज केला होता त्यांनी वेळात वेळ काढून जॉईन झाले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि आपल्या या सहभागामुळे आपण या येणाऱ्या सीझन मध्ये आपण याप्रमाणे तुम्ही फॉलो करणार याची अपेक्षा करतो. याचप्रमाणे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे नेटापिनचे सहभागी, नेटापिन मार्केटिंग मधले, CRM मधले यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जर काही शेतकऱ्यांना आणि सर्वात महत्वाचं शेतकरी बंधू जे आज वेळात वेळ काढून जॉईन झाले त्यांचे सुद्धा मी आज आभार मानतो. जर काही शेतकऱ्यांना अजून प्रश्न असतील आणि काही शंका असतील तर मी या मान्यवरांचे त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांचे नंबर देतोय, तर वेळ बघून त्यांना कॉल करावे. विनोद तोडकर सरांचा नंबर आहे 7588 16 72 52. दुसरा त्यांचा नंबर आहे 96 230 17 017. पंकज एकशिंगे सरांचा नंबर आहे 94 221 77 70 0.
तसेच अरुण देशमुख साहेबांच्या नेटअफिम बद्दल जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर देशमुख सरांचा नंबर आहे 954545 6902. जर नेटअफिमच्या आमचे टोल फ्री आणि मिस कॉल नंबर सुद्धा आहे, त्याच्यावर तुम्ही सुद्धा कॉल करू शकता. टोल फ्री नंबर आहे 1800-103-2000 आणि मिस कॉल नंबर आहे 89-55-66-44-03. शेवटी पुन्हा मी एकदा उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी बांधव व सहकारी मनपूर्वक आभार व्यक्त करून हा वेबिनार इथेच संपला असं जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा आमचे जे 2 गेस्ट आहे आज, तोडकर सर आणि सिंगे सरांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. नमस्कार. नमस्कार, आभारी आहे. थँक्यू. आम्हाला बोलू